कथाकथन सत्राचे अध्यक्ष आहेत रामराव निकम। साहित्य क्षेत्रामध्ये आम्ही त्यांना राम निकम या नावानेच ओळखतो। कथाकथन करणारे प्राचार्य नागनाथ पाटील, डॉक्टर अर्जुन हटकर, अंबादास केदार, सुनीताताई गुंजाळ, राम निकम सर परभणीहून आलेले आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला ते लाभलेले आहेत। 1970 पासून ते कथन आणि कथा लिहिणं हे दोन्ही प्रकार ते सांभाळतात। 1975 ला बाई हसली व राजाला फसली हे वगनाट्य त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचे 50 प्रयोग त्यांचे झालेले आहेत जवळपास। या डॉक्टर मोनिका ठकार यांनी संपादित केलेल्या माझी बोली माझी कथा या पुस्तकात निकम सरांच्या कथेचा समावेश झालेला आहे आणि चांदवेल आणि गुराखी हे 2 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। मराठवाडास्तरीय किंवा स्थानिक जिल्हा संमेलन जे होतात त्या संमेलनामध्ये सतत त्यांचा कथाकथन या सहभाग असतो। तर मी आजचे जे कथाकथन या सत्राचे जे अध्यक्ष आहेत राम निकम सर यांचा सत्कार करण्यासाठी डॉक्टर टुमनर यांना मी पाचारण करतोय। टुमनर सर। राम निकम सर। कोणाचं? हा हे बरं। ते कथाकार म्हणून आले वसमतून आलेले प्राचार्य नागनाथ पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक बोलतेवाडे यांना बोलवतो। डॉक्टर अर्जुन हटकर यांच्या सत्कारासाठी डॉक्टर राहुल तावडे, घेऊ उदगीरहून आलेले अंबादास केदार यांच्यासाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर लिपणे हे सत्कार करतील। ज्ञानेश्वर लिपणे। धाराशिवहून आले प्राध्यापक सुनीता गुंजाळ यांचा सत्कार करण्यासाठी मी बोलवतोय किशोर कुमार इंगळे। गुंजाळ यांचा सत्कार होतोय भाग्यश्री कोष्टे करतायत। जे सूत्रसंचलन करत आहे सुंदर असे बाबा कुटुंबे यांचा सत्कार सचिन साळवे सरांनी करावा। सचिन साळवे सर यांचा सत्कार साईनाथ विद्यालयाचे देशमुख सर करत आहेत। धन्यवाद सर। यानंतरचे सूत्र मी बाबा कुटुंबे यांच्याकडे स्फूर्त करतो। कार्यक्रम उरकलेला आहे। आपण प्रत्यक्ष आता कथाकथनाला सुरुवात करत आहोत।
वसमतहून आलेले प्राचार्य नागनाथ पाटील, रानभूल, मॅपको हे त्यांचे 2 कथासंग्रह प्रकाशित आहेत. पुत्राणी, लंबाडी, कोर्टातील जिनं या 3 कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत. खोल ढवातील सावल्या, सावली हरवलेले झाड ह्या 2 कविता संग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. परवाच ते दुबई, महाबळेश्वरला जाऊन ते कथाकथन सत्रामध्ये भाग घेऊन आलेले आहेत. आणि मराठवाडा साहित्य संमेलन असू दे, अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल किंवा स्थानिक जिल्हा पातळीवरच्या सर्व संमेलनामध्ये त्यांचा सहभाग असतो. तर मी प्राचार्य नागनाथ पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कथा सादर करावी. सत्राचे अध्यक्ष, आमचे ज्येष्ठ मित्र निकम सर, सूत्रसंचालन करणारे बाबाजी कोटंबे आणि इथं कथन पीठावर उपस्थित असणारे सर्व कथाकथन करणारे कथाकार. माझ्या कथेचं नाव आहे याडी. आज पहाटेपासनं जोरात पाऊस पडत होता. आभाळात इजा कडाडत होत्या. मला काही कळत नव्हतं. मी बाजूच्या गावाला मास्तर होतो. मला शाळेत जायचं होतं. झोपडीत बाब असलेला, 3 दगडाची चूल पेटलेली, चुलीवर आंबलीला आदान ठेवलेलं. चूल काही पेटना, नुसतं धूर यायला लागलं. बापाच्या डोळ्यात पाणी, माझ्या डोळ्यात पाणी. पाऊस पडणं काही थांबना. इजा कडाडू लागल्या. पाऊस बरसू लागला. मला काहीच कळना, काहीच सुधरना. एखाद्या बोक्याच्या पंजात सापडलेल्या कोंबडीच्या पिल्लागत माझी गत झालेली. छातीत धाड 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 सुरू झालं. वाटाना जाताना एक झाड डोळ्यामोरून यावं, एक झाड डोळ्यामोरून पळत जावं. तसं माझं लहानपण माझ्या डोळ्यामोरून सरकू लागलं. माझ्या बाळाचं नाव भिक्या. तो कामाधंद्याच्या बाबतीत निव्वळ बोंबाबोंब. तो 2च काम करायचा. एक रानात जाऊन डाबकं लावायचा, तित्र लवर धरून आणायचा. होळाला जाऊन मासे, मरळ, खेकडे धरून आणायचा. आणि डोंगरात जाऊन मोहाची फुलं गोळा करून आणायचं. मोहाची फुलं गोळा करून आणली की तो प्रयोग करायचा. त्याचा प्रयोग असा असायचा, एक फुटकं रांजण असायचं. त्या फुटक्या रांजणात मोहाची फुलं भिजू घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं त्यानं दुसरं औषध टाकायचा. बाकीच्या तांडातले काही कोणतंही औषध टाकायचे, पण महाभात नुसतं मोहाची फुलं आणि त्याच्या फुलामध्ये फुलं मुरावीत, फुलं भिजावीत म्हणून काहीतरी टाकायचा आणि ते फुटकं रांजण उकिरड्यात पुरायचं. 6-7 दिवस झाले की मोहाची फुलं फुलून यायची. मग बा प्रयोगाला बसायचा. त्याचा प्रयोग असा असायचा, झोपडीत एक 3 दगडाची चूल पेटलेली असायची. चुलीवर एक पत्राचं डबडं असायचं. त्या पत्राच्या डबड्यामध्ये मोहाची फुलं टाकायचा आणि भट्टी पेटवायचा आणि त्या डबड्याला एक नळा बसवायचा. ते नळा सरळ एका भगुन्यात यायचा. भगुन्याच्या खाली पाणी असायचं. त्या भगुन्यावर ओलं कापड झाकलं जायचं. चुल्या ढाण 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 जाळ लागायचं. मोहाची फुलं आणि ते रसायन उकळायचं आणि त्याचं रूपांतर वाफेत व्हायचं. ते वाफेचे थेंब 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 त्या भगुन्यात पडायचे. मग ते भगुन्यातलं ते एका बाटलीत घ्यायचा आणि ते रसायन जमा करायचा आणि प्रयोग करायचा आणि पहिलं गिलास घ्यायचा तेव्हा तो मिठू 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 पोपटाकत बोलायचा. दुसरा गिलास घेतला की तो कुत्र्यासारखा खेचायला सुरू करायचा, भुंकायला सुरू करायचा आणि चुकून माकून तिसरा ग्लास घेतला तर तो गाढवासारखा लोळायला लागायचा. महाबाचं काम संपलं.
भाजीची सोय झाली, तिथं लवरं मोहरं मासे खेकडे भाजीची सोय केला, पण रोटीची बाटीची सोय कोण करणार? मै याडी, तिचं नाव रखमा होतं. ती शिजण्याप्रमाणे काम करायची. चाराच्या दिवसात चारा ऐकायची, बोराच्या दिवसात बोरं ऐकायची. काहीच काम नसलं तर डोंगरात जाऊन धावंड्याचं डीक आणायची, धावंड्याचं डीक ऐकायची. असं करून रोज शेर मापट ज्वारी जमवायची आणि त्याची बाटी म्हणजे भाकर करून वाढायची. अशा पद्धतीनं कसं तरी रडत पडत माझ्या शिक्षणाची गाडी हळूहळू पुढं सरकत होती. 4थी झाली, 5वी झाली, 7वी झाली आणि 10वी झाली. 10वीची परीक्षाही संपली, पण माझ्या मनामध्ये धाकधूक म्हणलं आपण काय पास होणार. महाबात असा प्रयोग करणार, रसायन जमा करणारा, मै अडी अशी रानोरान भटकायची, धावंड्याचं ढीक, बोऱ्याच्या उसऱ्या, बिब्याची फुलं इकते काय, 4 दोनाने जमीते काय, चिटो मापट दाणे आणते काय, भाकरी होतात काय, भाजी होते काय, खायला मिळते काय, मला काही कळायचं नाही. नुसतं अंधार दिसायचं. पण त्या दिवशी निकाल लागलेलं कळलं माझ्या याडीला. तिनं बाजारात गेली, 1 किलोभर गुळ आणली आणि पिवळ्याच्या पिठाचे उंडे केली आणि सगळ्यात तांड्यात पिवळ्याच्या पिठाचे उंडे वाटले. म्हणली, अरे मारो बिको 10वीं पास है गो, तू अब डॉक्टर ना इंजिनियर हो जावास. माझ्या याडीला खूप आनंद झाला. मी 10वी पास झालो, डॉक्टर नाहीतर इंजिनियर होईल म्हणून ती वेड्यासारखं पिवळ्याच्या पिठाचे उंडे तांड्यामध्ये वाटत होती. महाबाप मात्र प्रयोग सिद्ध केलेला, प्रयोग करून रसायन तयार झालेलं 1, 2, 3 गिलास पिल्यावर त्याच्या डोसक्यात बॅटरीचं उजेड पडलं आणि तो तांड्यात झुलत ओरडायला लागला, अरे मारो भिक्कू, अब्बाल तो 10वीं पास है गो, उ मास्तर होच, उ पटल्या पांडेरे छोरार कान पळगच. म्हणजे त्याच्या डोक्यात उजेड पडलं. तो म्हणायचा, आता माझा भिक्या 10वी झाला, आता मास्तर होणार. इतके दिवस पाटील पांडे आम्हाला शिकवित होते, पण आता माझं भिकू पाटील पांड्याच्या पोराचे कान धरून त्यांना शिक्षण देणार. याडीला काही कळना. ती नुसती मुक्की झालेली. दुपार मी म्हणतेलं, ऊन वाढलेलं. झोपडीच्या बाहेर एक लिंबाचं झाड होतं. लिंबाच्या झाडाच्या खाली एक तुटकी बाज होती. तुटक्या बाजावर वाकळ अंतरून बसलेली होती. तितक्यात तांड्याच्या खालचा पाटील, धोंडू पाटील तांड्याला आला. आल्या मै याडी त्याला तांड्यातून आपल्या झोपडी पुढे बोलून आणली. तुटक्या बाजावर फाटकी वांकळ अंतरली आणि पाटलाच्या पायावर डोकं ठेवून म्हणली, पटल्या मार छोरा पास तो हेगोजी, पण मुनांगेर वाया, अरे लगेन कू करना, पुढचं कसं करावं? आता त्याचं लग्न आहे, त्याचं शिक्षण आहे, कसं करावं? पाटील कडूजार हसले आणि हातात एक एवढंसं टिकोरं होतं. टिकोऱ्यानं उभ्या आडव्या जमिनीवर रेगोट्या ओढल्या आणि म्हणले, त्याचं काय बघ रग, मी माझ्या दूध डेअरीवर एक जागा आहे म्हणले. काय नाही म्हणले, रोजचं 25 लिटर दूध मोजून घ्यावं आणि तालुक्याला दुधाची कॅटली नेऊन द्यावं, महिन्याला 250 रुपये मिळतील. याडीच्या डोसक्यामध्ये मास्तर करायचं, बापाच्या डोसक्यात मास्तर करायचं, डाक्टर करायचं, इंजिनियर करायचं. पण पाटलाचं बोलणं ऐकून याडीच्या बापाच्या आतड्याला नुसती पीळ पडली. बा याडी दोघंही उठले. बा वाढलेली दाढी खरा काजवीला. याडी फाटकी ओढणी डोसकावून घेतली, पाटलाच्या पायावर डोकं ठेवली आणि म्हणली, पटल्या तमच करो, तमने कळलं तसं. पाटलाला काय वाटलं, काय ते विचार केले म्हणले, काय नाही म्हणले, काय म्हणले वगणी त्याच्यामध्ये काय नाही, सोपं काम आहे म्हणले. सरळ म्हणले, DEDला नंबर लावायचं, फॉर्म भरायचं म्हणले, 2 वर्षामध्ये मास्तर होऊन जाईल म्हणले. आणि मास्तर झाला की काही कटकटच राहिना म्हणले. मग झालं गड्या, कसं तरी करून DEDला धर्माबादच्या फॉर्म भरलं. जायला पैका नको, अंगाला कडू कपडे नको, काय करावं कसं करावं. बाप तर रसायन पेटवायचा. 1 गिलास 2 गिलास 3 गिलास मिठू बोलणं, कुत्र्यासारखं भुंकणं आणि गाढवासारखं लोळणं त्याचं रोजच झालेलं. याडी मात्र रोज तांड्यात जायची, कुणाला विनंती करायची, कोणीच ऐकना. खेडूताचं पोरग, तांड्यावरचं पोरग कुठं मास्तर होते काय म्हणून सगळे खदाट हसायचे. याडी मात्र जिद्द हरायची नाही. डोंगरात जायची, धावंड्याचं डीक आणायची, बिब्याची फुलं आणायची, वाळलेल्या बोराचे उसरे आणायची, डोसक्यावर टकुऱ्यावर टोपलं घ्यायची, बाजारात जायची, 4-2 रुपये आदली मापट ज्वारी घेऊन यायची. आणि मला असं करून तिनं धर्माबादच्या DED कॉलेजमध्ये धाडली.
काय करावं, माझं मन काही लागना बघा. सारखं मला तांड्यानं जावं वाटायचं, नदीत पोहावं वाटायचं, मासे धरावे वाटायचे, डाबकं लावायचं वाटावायचं, तिथं लवरं धरावे वाटायचे आणि तांड्यामधल्या पोरांबरोबर खेळावं वाटायचं. पण काही केलं माझं मन लागच ना. आज संध्याकाळ झालेली, सगळीकडे काळकुट्ठ अंधार पसरलेलं, मी झोपलेलो आणि झोपेमध्ये सपान पडतेलं आणि स्वप्नामध्ये धुळंड सुरू झालेली, शिमगा आलेला, पळसाच्या फुलांचा रंग केलेला आणि सगळे जातबाई टिपऱ्या खेळायला लागलेत आणि गाणं म्हणायला लागलेत, आईर गंगावत चंदर भागा. कोण काय म्हणते, कुणी म्हणते घडी घडी देख मारे गोल साडीनं आरतेल चेनी मातेनं. मी बी गाणं म्हणायलो स्वप्नामध्ये. एकदम खाटकन डोळे उघडले, पाहतो तर काय, एक चिमणी म्हणजे दिवा जळतेला, नुसतं काळं भोर धूर वकतेलं. मला काहीच कळना, धडधड वाढायला लागली, मला तिथं राहावं वाटना. आज दुपारची वेळ झाली, गजर झाला, पोरांच्या घोळक्यानं मी कॉलेजच्या बाहेर पडायला लागलो. तितक्यामध्ये दारामध्ये बा बसलेला दिसला, पांढरी शिपट दाढी वाढलेली आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू झालेला. मी गेलो बाजवळ, म्हणलं बा काही आहे गो. बा काहीच बोलला, मुका झाला. सांगता सांगता म्हणू लागला, बेटा तुला बिब्याची फुलं तोडून द्यावं, बाजारात जावं, बिब्याची फुलं विकावीत म्हणून याडी बिब्याच्या झाडावर चढली आणि त्या दिवशी ती झाडावरून पडली. त्या दिवशीपासून तिला उठता बसता येईना आणि त्यातच लकवा बी मारलाय. मी कॉलेज अर्धवट सोडून तांड्याला गेलो. काही करमणूक केल्या, आई याडीचं दुखणं कमी होईना. रोज एक जंतर मंतरवाला यायचा, कधी गोंबडं कधी बकरं कापलं जायचं, रंगीबेरंगी दोरे घातले जायचे. मी पुन्हा पुन्हा म्हणायचो याडीला, चल याडी आपण दवाखान्यात जाऊ, बा चल दवाखान्यात जाऊ, याडीला दाखवू. पण कोणीच ऐकायच्या मनस्थितीत नाही. आज पहाटेपासनं मात्र जोर जोरात पाऊस पडायला लागलं, ढग चमकायला लागलं. तर असं वाटायला लागलं की आज सगळं आभाळच बरसते की काय. चूल पेटलेली, चूल विजली, नुसतं धूर पसरायला लागलं. मी अंमलीला आदण ठेवलो होतो. याडी सारखी कासावीस करायला लागली. याडी मला जवळ करायला लागली, जवळ बोलवायला लागली, इशारे करायला लागली. मी याडीच्या जवळ गेलो. तिनं ते वाळलेले हात माझ्या हातात घेतली आणि धपापत म्हणली, बेटा भिको मार सोगंच तो ना, तू मास्तर हो बेटा, तू मास्तर हो. मला काही कळच ना. मी याडीकडे पाहायला लागलो. ती अशी का करते, अशी का धपावते. ती पुन्हा पुन्हा डोळ्यात जीव आणून मास्तर होय म्हणून का सांगते. मी याडीकडे पाहिलो. याडीचे डोळे गरा फिरले आणि चिमणीतलं तेल संपावून भपकन चिमणी विजून जावी, सगळीकडे अंधार पसरावं, तशा गतीनं पाऊस थांबलं. चूल पेटली, चूल विजली. मला काहीच कळणार, नुसतं धूर पसरायला लागलं. याडीचं जीव कधीच निघून गेलेलं होतं. आता नुसता खाली पिंजरा लोंबकळत होता. मी मात्र वाट चुकलेल्या वासरासारखा नुसते हंबरडे पडत होतो. याडी याडी याडी. धन्यवाद पाटील सर. याडी ही कथा अतिशय आग्रहानं प्रत्येक ठिकाणी त्यांना ही कथा म्हणजे सादर करण्यासाठी सांगितलं जाते. आजही मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही ही कथा सांगा आणि त्यांनी ती माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ती ही कथा इथं सादर केली. पाटील सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाव्यात. यानंतर जे कथाकार आहेत डॉक्टर अर्जुन होटकर कळंब येथून आलेले आहेत. तुंबन कावळ्याची सुगी, मुक्या जंगलाची गर्जना हे त्यांचे कथासंग्रह आहेत. लोकसंस्कृतीची बलदातील घण, लोकसंस्कृतीच्या बलदातील घण हे ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे. आई नंतरच्या कविता हा त्यांचा कविता संग्रह आहे. तुंबन आणि मुक्या जंगलाची गर्जना या दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एवढंच नाही तर त्यांना मध्य प्रदेशचा भारत तांबे पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. डॉक्टर अर्जुन होटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कथा सादर करावी. सहस्नीय नमस्कार. आजच्या व्यासपीठावरचे आमचे अध्यक्ष राम निकम सर आणि माझे कथाकथन सत्रातील सर्व सहकारी बंधूंनो आणि भगिनींनो, माझी या ठिकाणी कथा सादर करतोय. कथेचं नाव आहे तुंबन.
माझं जे पहिलं पुस्तक आहे ज्याला गला ठोकळ पुरस्कार शासनाचा भेटला ते तुंबन टायटल कथा तुमच्या पुढे ठेवत आहे. सांच्याचा भाकर तुकडा करीत होते तर ह्याने आले घरामध्ये. आले तिथे चुली मोरत लागले नव्या तरण्या पुरावानी करायला. आता काय करावं म्हणलं, इतका तर कसा पुळका लावला बायकोचा. आज 2 वर्षापासून बायकोकडे कधी बायको म्हणून डुक्कून बघत नव्हते. निमी चुलच धरीत होते. माझ्या मनात एक विचार आला, सैतानशी मोका आहे म्हणलं, काय म्हणते ते ऐकून तर घ्यावं म्हणून सभागती म्हणलं. आव ऐकलं का? माझ्या मनात एक विचार आला. कोणचा विचार आला त्यांनी पुसलं. आव मी मुंबईला जाते शिवाकडनं 2000 रुपये घेऊन येते. माझ्यावर भडकलेच म्हणजे फिरून त्या पोराचं नाव माझ्या पुढे काढू नको म्हणत. म्हणलं यांना येडफीड लागलं का काय? चिखलाला पाणी कुठं तुटलंय काय? आव मग असंच दुखणं कवर घेऊन बसणार आहो. तालुक्याच्या गावाला मोठ्या डॉक्टरकडे नेईन म्हणलं तर गावातले एकतरी सुडका ठेवतोय घातार 2 पैसे. अगं आपलं कर्मच फुटलं, त्याला कोण काय करणार की काय नाही. तुमचं ह्या बारीच्या मी काहीच ऐकायची नाही. मी मुंबईला जाणार म्हणजे जाणार. अगं पर तुला सुधारायचं नाही, चट सुधारतंय. परवा दिवशीच मी शेजारच्या महादेवाकडनं पत्र लिहून पाठवलंय की मोरच्या 15 दिवसात मी मुंबईला येते. तो कामावरून येता येता दादरच्या ठेसनात मला नळाच्या तुट्टीजवळ बघून जात जा म्हणून. त्यांनी मात्र तापले चुली मोरा दुकानात जाऊन खालीवर घातलं. मी मात्र तिथंच गटोडं बसल्याने राहिले बसून. माझ्या जीवन मोठं अवघडच वाटलं. इकुलता एक पण त्याला पाठशी पुढशी वागून लहानाचा मोठा केला होता. तळातातल्या पुढासारखा जपला होता. त्याला कसलं काम करू दिलं नव्हतं. पर ते पुढासा करणे निघाला. तुझ्या बापाचं दुखतंय, तू पैसे पाठवून दे म्हणून 1000 बकूत निरूप पाठवले. पर त्याला त्याचा काही पत्त्याला घाम फुटला नाही. पोरग एवढं कसं कटून मयाचं निघालं की म्हटलं. लग्न व्हायच्या आधी थोकावला नेत नव्हतं, पण लग्न झाल्यापासून गावाकडच्या मातीलाच विसरला. ही सून तर दुनियेच्या आखरीतच भेटली म्हणलं. या उदासा घरात आल्यापासून समजा घरादाराची ताटातूट झाली. वाणिकिनीची 2 तर लेकरं लांबणीवर पाळणा हल्ला होता. मीच म्हणलं मनातल्या मनात, जरी काही निरूपाचा सांगायचा विचार केला नसला तर आपण होऊन गेल्यावर तर काय थोडाच माघारी लावणार आहे. केला एकदाचा मनाचा हिया, जाऊन पडले तानुबाई पाहिजे. दुसऱ्या दिवशी उठले, कोरड्याशाला जाळत बसले होते. तेवढ्या त्यांनी चुली मोरा आले तर हु करीतच आले. मी लगेच विचारलं, काय दुखायलंय व? काय नाही, जरा ताप आलाय आणि डोसकं बी दुखायला लागलंय. मी लगेच छेरलं, पोराच्या वागण्याचा ताप यांच्या डोसक्याला झाल्यावर दिसतोय. पाठशीन उठले, गरम भाकर आणि चांदीचं उलसं दूध दिलं त्यांना खायला. दूध निवळ चुन्याच्या कळीवानीच होतं. समद्या दुधात पाणीच मिसळ. मग 4-8 दिवस यांच्या दुखण्या भाण्यातच गेलं. एके दिवशी सकाळी उठून चुलीवर पाण्याचं भोगुलं ठेवलं. ढाना जाळ लावला. 2 मुठी लिंबाचा पाला त्यात टाकला. आजा नुसतं पाणी तापवलं. त्यांच्या दुखण्या भाण्यानं जीव लय बेजार झालाय. मग त्याला नाणीत नेलं आणि दना चोळून मोळून आंघोळ घातली. समद्या तिची हाडं उघडी पडली होती. अंगाला चिमटा घेऊन म्हणलं तर मास नव्हतं राहिलं. मोग फडफडून उसाच्या चरक्यातून ऊस जसा चरकून जावा तसा माझा शिवसारखा चरकत होता. कपाळाच्या कुकाचा धने म्हणून जपित होते. नांगरानं रान जसं फाटावं तसं काळीच फाटत होतं. काही सुधरत नव्हतं ना काम करवत नव्हतं. लोक नुसतेच वरडत होते, तू क्या कायला काम नीट करत नाही, उगा आपले ल्यावली जाम आणि तुंबडी बजाव करून देत असं म्हणत होते. मनातल्या मनात गळ घातली आणि मग 2 दिवसाने मी उठले. म्हणलं आता आज जायचंच म्हणून, काही बी असो म्हणून सकाळी उठले. म्हणलं ना तोंडाला काही गोडधड करून न्यावं, कशाचं न्यावं, काय आहे पदरामध्ये ते न्यावं. 4-2 धपाटी केली होती, ती चिरगुटाट बांधून घेतली. कुट्टीवरली चिंदी चोळी घेतली. तानीचा फटका तुटका डगला तिला अडकिवला. जर हिच्यानं नांगी मारावा असा भोग पडलेला जर्मलचा तांब्या घेतला.
समजा सामानाचं बोचकं बांधलं, घराला कुलूप टाकलं. पण जाता जाता शेजारच्या पार्वतीला सांगावं म्हणून मी तिच्याकडे गेले. पार्वती, ए बाई पार्वती. काय ग शिवबाई? अगं मी आता मुंबईला जाते, शिवाकडनं 2000 रुपये आणते आणि यांना तालुक्याच्या गावाला नेऊन मोठ्या डॉक्टरकडे नीट करते. माझ्या कपाळाचं कुकू शाबूत ठेवते का, जरा ह्याच्यावर ध्यान ठेव. मलाच म्हणती लवकर ये बरं का ग शिवबाई. आता मी काही सुखासुखी चालले होते होय, ह्यांना असं जागून बरं झालं दिसत. माघारी आले, मग बोचका घेतलं, तानीला कडाला घेतलं, फुटका तांब्या घेतला. ह्यांनी दुकानात झोपले होते. तिथं जाऊन त्यांना हळूच म्हणलं, अहो ऐकलं का? तोंडावरचं पांघरून काढलं. काय? अहो मी मुंबईला चालले. काळजी घ्या, शिवाकडनं 2000 रुपये आणते, तुम्हाला तालुक्याच्या गावाला नीटच करते का नाही बघा. त्यांनी निस्तीच मान हलवली, निघाले वाशीच्या वाटेनं. आता किती लांब मुंबई, गाव कुसाला लागून असल्या गावाला जायचं असलं तर वेगळी गोष्ट. मुंबई म्हणजे अख्ख्या फिरती तलावावरला दांडगं गाव. तिथं जायचं म्हणजे काय एऱ्या गबाळीचं काम नव्हतं. सडकावर माणसं पांढरा फेक चुना फेकावं तशी माणसं दिसते. परत गेल्याशिवाय ते इलाज नव्हतं. मो फडफडून आलं, आवरलं तिथल्या तिथं, निघाले वाशीच्या वाटेनं. पुढं बरंच गेल्यानंतर कवड्याची वाडी लागली. कवड्याच्या वाडीला गेल्यावर जवळच वडाच्या बुडातून जांभळाच्या सावलीत मूठ चलत होती. धावावर गेला, बोचकं खाली ठेवलं, तानीला खाली ठेवलं. तिनं कुलसा कुटका खाल्ला. मी 4 घास खालच्या काय वरच्या काय दाडानं चावले. फुटक्या तांब्या जाऊन पाणी आणलं, दोघी बी घोटघोट पाणी प्याला आणि समजा सामानाचं बोचकं बांधलं, तानीला घेतलं आणि निघाले वाशीला. वाशीला गेले तर बार्शीची मोटर उभीच होती. वाशीवरनं बार्शीला आणि बार्शीवरनं कुर्डवाडीला. कुर्डवाडीला उतरलं का बाबाले चल. बाबा, ओ बाबा, ह्या रेल्वेचं स्टेशन कुठं आहे म्हणायचं. बाई म्हणलं असं निटुब्यानं जा. असे जायला निघाले तर तानीनं भोकाड पसरलं. केळ्यावाड्याकडे हात करून लागली वरडायला. हिचा मुडदा गाडला म्हणलं हिचा. हिला बऱ्याच चोख सापडला. घेतली चारण्याची केळ ठेवली तिच्या मड्यावर. मग तिथनं तिच्या रेल्वेच्या स्टेशनात आली. स्टेशन तर आवच्या भाव, ह्या शेंड्याची त्या दांड्याला गाड्या उभारलेल्या. दोघी मायले की आम्ही नळाच्या तुटीजवळ जाऊन बसलो, बोचकं खाली ठेवलं. मग तिनेही 4 घास खाल्ले. मी उलसा कुटका खालच्या गाय वरच्या गाय दाडानं चावला. नळाच्या तुटीचं पाणी आणून दोघी बी प्यालं. तानीला म्हणलं, ताणे तिथं बैस, मी खिडकी जाऊन तिकीट काढून आणते. तिकिटाची कशी तरी बाजाबूज केली होती. घरातलं तप्प्याला मथुरा धनगरणीची तर घाण ठेवलं होतं आणि कशी तरी बाजाबूज तिकिटाची केली होती. तानी तिथं बसवलं. मी गेले खिडकीत आणि मुंबईचं दादरचं तिकीट काढून आणलं आणि अशीच बसले. लोक वरडायला लागले, जनता गाडी लागली, जनता गाडी लागली, जनता गाडी लागली. तानीला म्हणलं भास्कर भादाडं भरायचं, तिथं गेल्यावर खाय. आणि समजा सामानाचं बोचकं बांधलं. तानीला घेतलं, फुटका तांब्या घेतला आणि शिरले एका डब्यात. मोकळी जागा बघून खिडकीत जाऊन बसले. गाडीने एकदाचा भोंगा ठोकला आणि 2000 रुपयाच्या वडीनं गाडी धाड 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 करीत निघाली. रातभर डोळ्याला डोळा लागला नाही. आपल्या नशिबाला असं का आलं म्हणून बसले विचार करीत. सारखी धडधड धडधड मनामध्ये वाटत होती, ह्याने गावाकडं कसं असतील किन काय की, कसं असतील किन काय की. पाट दादरला जाऊन ठेपले. ध्यान धरून तानीला घेऊन बोचकं घेऊन नळाच्या तुटीजवळ जाऊन बसले. शिवाचीच वाट बघत होते. कुठून आला कुणाच ठाव. तटशिरनं तानीबाला उचलून घेतलं. वर बघते तर शिवा, अरे माझ्या सोन्या म्हणून आला, मला घेतला. किती वंगाळ झालास रे लेकरा आणि काळा ठिकार बी पडलास. आई, मुंबईला मिलमध्ये काम करायचं म्हणजे माणूस काळा पडणारच. होय वय होय वय, चल म्हणला माझ्या मग. तानीला आणखी म्हणलं, नग घेतो की म्हणला. आता म्हणलं घेतोय तर घेऊ द्या. जलमले होते तवाच भेट झाली. मग आम्ही दोघं बी बाहेर आलो. बाहेर आल्यावर म्हणलं, बाबा मला मुंबईला काही मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत र. आई, हे मोठं शहर आहे. पाय बाबा, मोठं शहर दिसतंय, चल म्हणला. मग त्याने टिक्सी केली आणि घरी आला. घरी आला होता. आजी आली, आजी आली, आजी आली. नातवंड धावतच पुढे आली. समद्यांचा आला मला घेतला. सोनाच्या पाठीवर बी हात फिरवले. समद्यांना वानवळा नेलेला.
लोंब्या गहू मुठमुठ काय होतं ते हुरडा त्यांना दिला. दिवस सरला, दुसरा दिवस उजाडला. लगेच सकाळी सकाळी आंघोळ झाली की चपाती खायला रोज एक प्रकार होता. खाऊतच नव्हता. जीव आतल्या धसत होता. ह्यांनी गावाकडे कसे असतील किन काय की कसे असतील किन काय. म्हणलं आपण कशाला आलो हे तर एकदा शिवाला सांगावं. आल्याला तर विचारलं होतं बाबा कसं काय, तो बरं आहेत म्हणून सांगितलं होतं. पण आता सांगितलंच पाहिजे आपण कशाला आलो. असाच सांचाक पारी आला होता. असाच मोर बसला आराम खुर्ची. ए शिवा ए बाबा काय आहे. अरे तुझा बाप लय बिमार आहे रे. त्याला तालुक्याच्या गावाला नेऊन मोठ्या डॉक्टराकडे नीट करायचं आणि माझ्या कपाळाचं कुकू जिथं ठेवायचं. तेव्हा तू मला 2,000 रुपये दे. त्याही माझी मला संसारची भोकं बसता नाकीनं वाले आणि तुला कुठून 2,000 रुपये देऊ. अरे राजा, ज्यानं तुला जन्म दिला, ज्यानं तुला आमदुनिया बघायला पाठवलं, ज्यानं तुला सृष्टी बघायला पाठवलं, त्याच्यासाठी एवढा कठोर झालास. आई तू आल्यापासून बघतेस ना माझं कसं चाललंय ते. मी मग सारं बघते, पण मला 2,000 रुपये दे. आई मला जमायचं नाही. मी 2,000 रुपये घेतल्याशिवाय तुझ्या उमऱ्याच्या बाहेर पडायची नाही. नाही तर इथल्या इथं कपाळ मोक्ष करून रक्ताचा सडा करीन. पण माझ्या नवऱ्यासाठी 2 रुपये दे रे माझ्या हरण्यात. म्हणून ती विनवणी करू लागली. बघण म्हणलं. बघ म्हणला आणि थांबला. आणि दुसऱ्याची खरंच तो कामावून येतात आला आणि म्हणला आई निघतेस काय. निघते बाबा म्हणलं. मग त्यानं 2,000 रुपये दिले. कंबराच्या वरवड्यात पक्के बांधले, वरून दुरीनं अजून आवडून बांधला कंबर. मग पुन्हा त्यानं सुनाच्या पाठून हात फिरवला, लेकरच्या पाठून हात फिरवला. त्यानं तानीला एक नवी गव्हाण घेतली होती बरं का. मला एक चोळीचा खण घेतला होता. अनेक समजा सामान बोचकं बांधलं, तिला घेतलं गेले त्याच्या मागं. त्यानं दादरला आणून सोडलं, तिकट काढून आणलं. आईन मला मोठा रेल्वेत घेऊन बसवलं. गाडी एकदाची निघाली. 2,000 रुपये घेऊन गाडी गावाकडच्या मातीच्या वडीनं धाड 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 करत निघाली. पाट कुर्डवाडीला जाऊन ठेपली. ध्यान धरून घरला आले. यांनी दुकानात झोपले होते. तिथं गेले म्हणलं ऐकलं का. खोल गेलेल्या आवाजात म्हणले कोण आहे. अहो मी शिवाकडनं 2,000 रुपये घेऊन आले. आता तुम्हाला तालुक्याच्या गावाला नेऊन बघावं कशी नीट करते ते. मला टिकून बसव म्हणले, भीतीला टिकून. बोचकं खाली ठेवलं, तानीला ठेवलं. त्यांच्या मागास हात घालून त्यांना भीतीला टेकून बसवलं. शिवानं दादरला आल्यावर शेवचा पुडा घेऊन दिला होता. ती सोडून त्यांच्या पुढे ठेवला आणि खावा की म्हणून वर बघते. त्यांच्या डोळ्याला पाजरच फुटला. ह्यांना काय असं अवघड वाटलं की म्हणलं. आणि रडतच मला म्हणले खरंच शिवान आपल्यासाठी 2,000 रुपये दे. आता तुमच्या मोहरच ठेवलेत की नाही ग. मला वाटतं रक्तात फरक आहे की. असं काय बोलू नका माझ्या जीवाला. म्हातारपणी टाकण्या देऊ नका सलत मनामध्ये. असं काय बोलू नका माझ्या जीवाला. उशाला कडीचा तांब्या पाण्यानं भरलेला होता. ती त्यांना दिला. त्यांनी चूळ भरली, तोंडावर हात फिरविला. मी 4 घास खाल्ले, त्याने बी 4 घास खाल्ले. तानी आधीच खात बसली. 2 दिवस झालं ह्याला तालुक्याच्या न्यायला कोणाची बैलगाडी मिळते का ते बघत होती. पण एकाची बी गार भरली जात नव्हती. आज तरी जावं म्हणलं चोपावरल्या महादाच्या कोट्यावर. त्यानं तर दिली बैलगाडी बघावं. पण अशीच निघाले. तानीनं भोकाड पसरलं. घेतलं तिला कडला आणि गेले चोपावरच्या महादाकडे. तर महादा हिरीच्या धावावर दाव बळीत बसला होता. मला बघताच म्हणतो काय शिवबाई आले तुमच्याकडं. बर मग काय म्हणते आमच्या तुका मैत्राची प्रकृती. अव त्यांची प्रकृती चांगली नाही म्हणूनच मी तुमच्याकडे आले. आमच्याकडे असं काय काम निघालं वा. काय नाही ह्याला तालुक्याच्या गावाला मोठ्या डॉक्टराकडे न्यायचे तेव्हा तुमची बैलगाडी द्या. बैलगाडी कधी पाहिजे. उद्याच्या. बर मी माझा कामावरला वसन त्या बैलगाडी गडी आणि ती बैलगाडी देतो. झालं. आजी लय हुरूप आलं बघा. लय उल्हास आला माझ्या मनाला. तटशीनं पाया पडले त्यांच्या पायान घरला आले. खरंच दुसऱ्याची सकाळी बैलगाडीहून दारात उभारली. म्हणला ऋत फितल मग घरातल्या दोन्ही वाकळा गाडीत नेऊन टाकल्या. वसंत्यानं आणि मी दोघांनी मिळून दंडाला धरून
उचलून त्यांना गाडीत चढवलं, तानीला वर नेऊन ठेवलं, गाडीत बसवलं, घराला कुलूप टाकलं, भाकरीचा शिळा फोपा पदरात बांधून घेतला, कडीचा तांब्या घेतला, मी वसंतानं मला बी वरी चढवलं आणि बैलगाडीत बसवलं. मनात म्हणलं, देवा, एवढा मोठा डोंब्यामाळ वलांडून जायचा तालुक्याला, एखादा शानासुरता गडी माणूस तरी आहे का आपल्या संग? आपण एक बाई माणूस पडलो. पण पुन्हा वाटलं, देवा, ही लेकरू दिली हीच मोठी गोष्ट झाली. आणि वसंत्याला मानानच खुणवलं गाडी दापायला, आणि वसंत्यानं गाडी दापायला सुरुवात केली. जसं जसा डोंब्यामाळा जवळ येऊ लागला तस तसा यांच्या कण्याचा आवाज जास्तच वाढायला लागला. बैला जाती जाग्यावर खुटणं घेऊन उभं राहावं लागले. वसंत्या जोर जोरानं बैलानं मारत होता. यांना पाणी बिणी पाजा म्हणून तोंड उघडून बघते तर यांनी कवात जीव सोडून दिला होता. बाळू चिरा काल्यावनी झालं. ओरडावर पडू पडू मोठ्या मोठ्यानं रडायला लागले. पाण्याचं तुंबण फुटल्यावनी झालं. एकीकडचं तुंबलं तर दुसरीकडं फुटायचं लागलं. डोंब्या मारत तर बकास तोंड उभा होता. तो बकास तोंड उभा होता. धन्यवाद. तुंबन याच कथेला मध्य प्रदेशचा मुख्य जंगलाची गर्जना या कथासंग्रहाला त्यांच्या मध्य प्रदेशचा भारत आंबे साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. फटकर सरांसाठी एकदा कडकडाट टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. 10 कोसानंतर भाषा बदलती म्हणतो आपण. अगदी तोच अनुभव आम्हाला इथं येतो आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामधून कळंब येथून आलेले फटकर सर आहेत. अतिशय बोलक्या आणि बोली भाषेमध्ये त्यांनी साविनय कथा सादर केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. यानंतर उदगीरहून आलेले अंबादास केदार, खरं तर देऊळवाडीचे राहणारे आहेत. ते शिक्षक आहेत. शिक्षकासोबतच त्यांची साहित्य निर्मिती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माळरानावर शेती त्यांनी फुलवलेली आहे. अतिशय सुपीक अशी जमीन त्या ठिकाणी कसलेली आहे त्यांनी. त्यांचा यसकर, चिपाड, चराट, भूकंपाच्या आठवणी, काकऱ्या, उत्तरकरी हे कथासंग्रह आहेत. पोटऱ्यातलं कणीस ही कादंबरी आहे. तारांबळ हे बहुचर्चित आत्मकथन आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा बाबुराव बागुल उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अक्षर वैदर्भीय वाङ्मय पुरस्कार अमरावती येथील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. दिगर ओमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. कवी नारायण सुरे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. असे हरहुन्नरी कथाकार अंबादास केदार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली कथा सादर करा. आजच्या या कथाकथन सत्राचे अध्यक्ष राम निकंजी, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय आमचे मार्गदर्शक ठाले सर, अर्जुन पटकरजी, सुंदर असं सूत्रसंचलन करणारे माझे मित्र बाबा कोटंबे सर आणि समोर बसलेले सर्व रसिक. माझ्या कथेचं नाव आहे धुरा. माझ्या कथेचं नाव आहे धुरा. दिवस सुगीचे होते आणि जिकडे तिकडे कामाचा रेटा चालू होता. रातभर झाडावर झोपलेली पाखरं सकाळी उठून आकाशात पसरवताची सगळी माणसं कामाला पसरू लागली होती. वरचीवर दिवस अंगावर ओझं टाकीत होता. मुंग्याची सरद लागावी तसं पाणवंताला पाणी आणण्यासाठी पायाची सरद लागली होती. आणि गायी पांदीला दिसत होत्या. वरल्या वाड्यामध्ये वछेला माय मरून पडली होती आणि तिची सून ऊर बडू बडू रडत होती. माझी सासू मला सोडून गेली की माय.
माय माझ्या सासून मला कधी दुःख दिली नाही की ए माय. लहान लहान लेकरं मारुतीच्या देवाकडे खेळायला जात होती तर कोणी कुंचीचा गमता पांघरून उन्हाच्या तिनमेला बसत होती. अशा टायमाला सटवाचा मर्या हातामध्ये चराट घेऊन पाटलाच्या इथं कामाला येत होता. तसा मर्या सालगडी म्हणूनच पाटलाच्या इथं कामाला होता. मर्याचा भोळा स्वभाव आणि त्या भोळ्या स्वभावाकडे बघून त्याला लहान लहान पोरं चिडीत होतं. होय तो करे मर्या, होय तो करे मर्या, झिंग चिका तो करे मर्या. मर्या काहीच न बोलता पाटलाच्या वाड्यात आला. हातातलं चराट त्यानं वसरीवरच्या पायरीवर ठेवलं आणि मर्या खुट्टीची डाल काढायला निघाला. मर्या खुट्टीची डाल काढतोय तवर पाटील त्याला म्हणाले, मर्या एवढा का उशीर झाला. पाटलाच्या बोलण्याकडे न लक्ष देत पुन्हा मर्या खुट्टीची डाल काढू लागला. पुन्हा पाटलाचा आवाज वाढला, मर्या एवढा का उशीर. उशीर झाला मालक. असं म्हणून मर्यानं खाली मान घेतली, भुई उकरू लागला. मर्याच्या डोसक्याला लागल्यागत झालं. मर्या मटकून खाली बसला. कसं तरी मर्या उठला. पाऱ्यावर ठेवलेलं चराट घेतलं, कुट्टीची डाल खाली घेतली, डालीमध्ये चराट टाकलं आणि मर्या शेताकडे निघाला. मर्या शेताकडे निघाल्याचं बघून पाटलाची बायको पाटलाला म्हणाली, आव त्याला भाकर घेऊन जा म्हणावं लगेच. पुन्हा येणं जाणं तरी कशाला, तेवढंच काम होईल शेतामध्ये. असं म्हणून पाटलाची बायको घरामध्ये गेली. हातावर 2 भाकरी आणल्या आणि मर्याच्या पुढे करत मर्याला म्हणाले, अरे मर्या मालक काय म्हणतात ते ध्यानात धरशील का नीट. असं उशीर झाल्यावर कामाचं कसं व्हायचं र. पैसे काय फुकट आहेत होय. असं म्हणलं. मर्याने डोसक्याला बांधलेला धोतराचा तोडप सोडला, त्याच्यामध्ये भाकर बांधली आणि मर्या शेताकडे निघाला. रोजचा चोळकीचा वाटणारा रस्ता मर्याला कसं तरीच वाटत होता. मर्क बैल चलावं तसं मर्या चालत होता. चाती फिरावं तसं त्याचं मन फिरत होतं. मर्या शेतामध्ये गेला. डाल लिंबाच्या झाडाखाली ठेवली. पदरात बांधून आलेली भाकर लिंबाच्या झाडाला बांधली आणि मर्या कंसाच्या वावरामध्ये गेला. समद वावर त्यानं पालतं घातलं आणि येऊन बांधावर बसला. नाही ते विचार मर्याच्या डोसक्यात येऊ लागले. मायानं सकाळी जाळणाला जा म्हणली नसती तर एवढा कशाला उशीर झाला असता. म्या जर शाळा शिकलो असतो तर अशी मला कशाला येळ आली असती. आता एवढाच वर्ष मी नोकरी करतो, याच्यानंतर मागून खाल्लेलं बरं, परीक नोकरी न केलेलं बरं, असे कितीतरी विचार मर्याच्या डोक्यात येऊ लागले होते. एवढ्यात समोरून कोणीतरी येत असलेलं दिसलं आणि तिकडून आवाज आला, ए मर्या. अरे आरडून आरडून कशाला कोरड पडली की र. गिनानबाईचा शिरकू थोडं पुढं आल्यागत झाला आणि मर्याला म्हणाला, हे मर्या तुझ्या मालकाने हे फावडं दिले आणि गुडासाठी चांगली जागा हेरून ठेवायला तुला सांगितलंय. असं म्हणला. शिरपून ते फावडं मर्याच्या हातामध्ये दिला आणि शिरपू आपल्या शेताकडे निघून गेला. मर्यानं अगोदर जागा हेरून ठेवली होती. तो हातामध्ये फावडं घेऊन पाला पाचोळा इकडे तिकडे बाजूला काढून धोंडे गोटे बाजूला सारून गुडासाठी चांगली जागा त्यांनी करून ठेवली. आणि एवढ्यामध्ये बाया घरातून येत असलेल्या दिसल्या गुड खुडायला. बायाचा घोळकाच्या घोळका वावरात येत असलेला दिसला. आता मला सांगा, बाया म्हणल्यावर गुन्हानं येतील का. संडासला जात असलं तर गुन्हानं जायना, दोघी असल्या तर. हे तर घोळकाचा घोळका गुन्हानं येतील का. सर अजिबात गुन्हानं येत नाहीत. त्याच्यातली पर्यागा लय बाजिंदी. वट्ट्यावर असो, कट्ट्यावर असो, नळावर असो, घागरीच्या पाण्याला जायचं असो, कुठंही बसलेला असो किंवा शेताकडे जाताना असो, तिला नादच नाव घे म्हणायचा. कुठंही असो नादच नाव घे म्हणायचा तिला. लय बाजिंदी पर्यागा. समोरून इकडल्या डाव्या बाजूनं पारा जात होती. पाराला म्हणाली, ए पारा नाव घे की. आई माय आई उग घे अजून बक्कळ दूर आयशी. मग पारा नाव घ्यायला सुरुवात केली.
आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात दिवळी, दिवळीत होती भरणी, भरणीत होता रवा, रव्याचा केला शिरा, शिऱ्यात खोबर घालते खिसून, आणि सकाराम पाटलाचं नाव घेते संडास रूम मध्ये बसून. आय 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 असलं नाव घेतात त्या. कुठं ये संडास रूम मध्ये बसून, कुठं नवऱ्याचं नाव आई मा सकाळीच मारले मेल्यान मला. मी त्याचं तसंच नाव घेते. आय चांगलं नाव घ्यावं ये माय, देवा धर्माचं नाव घ्यावं असं नाव घेतात काय कुठं नवऱ्याचं. शिमा तू घे मा नाव. आई माय येळणावारी चिंता खालीवरी हे का नाव घ्यायचा टाइम आहे का. आई उग घे माय अजून बरंच दूर आहे. असं सीमाला म्हणल्याबरोबर सीमा नाव घ्यायला सुरुवात केली. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाहते वाकून, आणि सकाराम पाटलाचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान दाखवून. आय आय काय नादर नाव घेतलीस. असं काही बाई बोलत समजा बाया वावरामध्ये आल्या आणि मऱ्याचं लक्ष त्या बायकडे गेलं. ए बाय वा, ए बाय वा, इकडे इकडे लिंबाच्या झाडाला, इकडे लिंबाच्या झाडाला. तशा समध्या बाया लिंबाच्या झाडाला आल्या. डोक्यावरचं टोपलं लिंबाच्या झाडाखाली ठेवल्या, हातामध्ये इळा घेतल्या आणि बाया गुड खुडायला तयार झाल्या. हा म्हणता म्हणता अर्ध वावर खुडून झालं. दिवस फिरता बाया जेवायला बसल्या. बायांचं जेवण झालं. पुन्हा बाया गुड खुडायला तयार झाल्या. बाया सपाटून कामाला लागल्या. कोण नाही नाही म्हणता ते बी वावर खुडून पूर्ण झालं आणि दिवसानं आपलं तोंड झाकून घ्यायला सुरुवात केलं. बायाने आपला पसारा सावडल्या आणि बाया घराकडे निघाल्या. इकडं मर्यानं कणसावर झापाझाप केली. बांधावरच्या धोऱ्याच्या 4 पेंड्या घेतल्या, त्याचा मोठा भारा बांधला आणि मर्या घराकडे निघाला. बराच उशीर झाला होता. इकडं मर्याचे माय पाटलाच्या घरचे सारखे हेलपाटे घालत होती. आणि मालक मर्या आला की लवकर धाडून द्या बर का. तसं मालकानं मर्याच्या मायाला विचारलं होतं येण्याचं कारण, पण मर्याच्या मायाने येण्याचं कारण काय बी सांगितलं नव्हतं. फक्त मर्या आला की लवकर धाडून द्या एवढंच म्हणाली होती. मर्या घरी आला. डोसक्यावरचा भारा वसीरवरच्या पायऱ्याच्या बाजूला टाकला आणि मर्या त्या वसीरवरच्या पायरीला असं पाठ दिला आणि कडाडाडाडाडाडाडा असं पाठ मोडला आणि त्या पायरीवर बसला. एवढा पाटील त्याला म्हणाले, मर्या अरे बसलायस कशाला, का माटी आणजा घरला लवकर. मर्याला वाटलं आतापर्यंत मला कधी पाटील मालक मला घराकडे लवकर जा म्हणलं नसते, आज काय म्हणून जा म्हणाल्यात. आणि मालक आणि मला तुम्ही आज एवढ्या लवकर घराकडे काय म्हणून जा म्हणाला. अरे तुझी माय आलती र, काय म्हणाली, काय बी नाही. मर्या आला की लवकर धाडून द्या म्हणाली, एवढंच म्हणाली. मर्यानं तो भारा सोडला, बैलाच्या पुढे टाकला, पदरामध्ये भाकर बांधून घेतली आणि मर्या घराकडे निघाला. अंधार बराच पडला होता. रातकिड्याने आपला सूर लावून धरला होता. वतलातले मळके कुत्रे उगच रडत होते. वरल्या वाड्यातलं डांग्या कुत्र मोठा गळा काढून रडत होतं. खाल्ल्या गल्लीतून डांगोरीचा आवाज ऐकू येत होता. डांग 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 चिकडांग डांग चिकडांग डांग चिकडांग डांग चिकडांग. आज गरम सभा आहे. लातूरचे साहेब लोक येणार आहेत आणि सर्व मंडळी ग्रामपंचायतच्या पुढे जमा व्हायचे. मर्या तसाच घरी आला. जेवण वेळ टळून गेली होती. मर्याची माय कोणत्यामध्ये हमसून हमसून रडत होती. दुर्पा तुटक्या बाजूवर पाय हलवीत बसली होती. दुर्पाला जाऊन 8 दिवस झाले नव्हते. माहेरला दुर्पा परत आली होती. मर्या दुर्पाकडे गेला आणि दुर्पाला म्हणाला, दुर्पे कवा आलीस. येरवाळीच आलो. असं मध्येच कसं येणं केलंस. एकदम दुर्पाला रडू फुटलं आणि दुर्पा रडायला लागली. अगं रडा काय झाले ते तर सांग. डोळ्याचा पदर दुर्पानं बाजूला काढली आणि मर्याला म्हणू लागली, नवऱ्यानं घर इकले. काय म्हणून इकले. लागते की मुताड प्याला. जवळ कोणी सानीसवरती माणसं नव्हती का. इकताना होती की. ते काय म्हणाले, ते काय म्हणतात. त्याच्या देखत बोललीस तर तुझं डोसकं फोडून म्हणले. मग मी काय केले दादा. ते एक शेपूर्ड होतं. त्या शेपुर्डाची डावी हातामध्ये धरले, दुरी हातामध्ये धरले आणि इकू नका म्हणले. तर मला म्हणले, तुझी माय तसका तानाले
तुला शेपुडाचा लय पुळका असेल तर जा तुझ्या माहेरला आणि आण पैसे. दादा मी हिरीत पडते म्हणून निघाले तर मला आडवं झाले आणि फट मारले. मग मी काय केले दादा, लेकराला पाठ्ठी मारले आणि आले बघ. मायनं मर्याला जेवाय वाढली, मर्याचं जेवण झालं. पुन्हा मर्या धुरपाकडे गेला आणि धुरपे तुझी अडचण काय सांग. दादा माझी काय बी अडचण नाही, तेवढं शेपूर्ड आहे तेवढं मी ठेवून घेऊ म्हणते. किती पैसे लागतील तुला? 10,000 लागतील. भागल का तुझं तेवढ्यावर? भागीत आहे कसं तरी असं मर्याने विचारलं. दारात तुटकी बाट टाकलेली होती, वाकडा टाकल्या त्याच्यावर मर्या झोपी गेला. मर्या सकाळी पाटलाकडे गेला. पाटील वसरीवर पिंढरा खाजूत टर पिंढरा खाजूत बसले होते. मर्या जवळ गेला आणि पाटलाला म्हणाला, पाटील आशाला असं आहे बघा. अरे काय आशाला नीट सांग की. आणि आमच्या धुरपाचं आशाला असं झालंय बघा. अरे नीट सांग की काय आशाला असं. आणि थोडं पैशाचं काम होतं बघा. पैशाचं नाव काढल्याबरोबर जसं आबाळगर जावं तसं पाटील मर्यावर गरजले. आज पैसे काय घंट्याला मागायला काय झाडाला लागतात थोडे पैसे. तवाच नेला होतास की मागं महिन्याखाली. आणि पाटील या वेळेला काय बी करून नाही म्हणू नका बघा. आमच्या धुरपाचं आशाला असं झालंय बघा. काय म्हणलास रे? अजून एकदा बोल. पाटील तुम्ही काय पैसे मला फुकट देत नाही. तुमच्या इथे इळभर रगत वाकावं लागतंय तेव्हा तुम्ही पैसे देता. काय म्हणलास रे? अजून एकदा बोल बर. पाटील तुम्ही पैशाचं नाव काढलं की जेव्हा तेव्हा माझ्या अंगात चवताळूनच येतो. काय बी करून मला पैसे द्यावं लागतंय बघा. पाटलाला राग आला आणि पाटील मर्याकडे धावत आला आणि कमरडत एक मर्याच्या लात घातली. मर्या खाली पडला. मेलो 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 मेलो. ही बातमी समजा गावामध्ये पसरली. मर्याच्या मायलाही कळालं. मर्याची माय पाटलाच्या वाड्यामध्ये आली आणि पाटलाचे पाय धरत म्हणाली, पाटील त्याचं काय चुकलं फुकलं आटलं तर तुमच्या पुढे पदर पसरते पाटील. परीत त्याला मारू नका पाटील, त्याला मारू नका. तुमच्या पाया पडते पाटील, त्याला मारू नका. तू पाय धरून का उपयोग आहे? त्याला कळायला पाहिजे की. मर्याला वाटलं माझं काय चुकलं फुकलं नसताना माय पाटलाचे पाय काय म्हणून धरताय. तळपायाची आग मस्तकाला गेली मर्याची आणि मायकडे बघून मर्या म्हणाला, माय सोड पाय त्याचे. ते काय देव लावून गेलाय का त्याचे पाय धरायला? बाग बाग कसं बोलतोय डांबरट. या वस्तीमध्ये मला कोणी वापस बोललं नाही. हे लय धुरावर आणलेलं दिसतंय, धुरावर आणलेलं दिसतंय. मर्याची माय पुन्हा पाटलाचे पाय धरून म्हणू लागले, पाटील तुमचा गुमूत खाते पाटील, परी माझ्या पोराला मारू नका पाटील. तुमचा गुमूत खाते पाटील, माझ्या पोराला मारू नका पाटील. नाही 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 नाही, लय धुरावर आणलेलं दिसतंय. नाही पाटील, अजून माझ्या पोरानं धुरावर आणलेले पाटील, अजून माझ्या पोरानं धुरावर आणलेले पाटील. अवसान गळून गेलेला मर्या पुन्हा उठला. पैसे न घेता तसाच माघारी फिरला. पैसे न घेता तसाच माघारी फिरला. तसाच माघारी फिरला. तसाच माघारी फिरला. अंबादास केदार हे केवळ साहित्य निर्मितीच करत नाहीत, कथाकथन आहे. आणि देऊळवाडीला कैलासवासी विठ्ठलराव केदार यांच्या नावानं ते दरवर्षी पुरस्कार देतात. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण असते त्यांचं. यावर्षी त्यांनी भव्य पुरस्कार समारंभ घेतला. मुंबई नागपूर इथून काही साहित्यिक आलेले होते. अतिशय सन्मानपूर्वक तो कार्यक्रम होतो. सर्वांना जेवण आणि उदगीरपर्यंत सोडण्याची सगळी व्यवस्था ते देऊळवाडीहून करतात. अंबादास केदारसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हावा. यानंतर धाराशिवहून आलेले एक सुनीता गुंजाळ, त्यांचा खोपा हा कथासंग्रह प्रकाशित आहे. निवेदक, सूत्रसंचालन, कथाकथन हा त्यांचा विशेष आवडीचा सहभाग असतो. कथा, कविता, गझल, ललित लेख, वृत्तपत्रामधून सतत लेखन, या सतत सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रामध्ये वावरत असणाऱ्या सुनीता गुंजाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली एक कथा सादर करावी. सन्माननीय सर्व आपण रसिक
माझ्या कथेचं नाव आहे बसची वारी लय भारी. किराणा माल भरीत होते सकाळी सकाळी. आवय धनी, ओ धनी, हो का काय बातमी आली बघितली का? अगं काय सकाळी सकाळी चहा टाक माझा, तुझं काय चाललंय? आव ऐका तरी की हो का काय, हो का काय म्हणतात त्या अंबानीच्या बायकोनी कोणी हो का त्यांच्या बर्थडेला इमान गिफ्ट दिलं. इमान आता शिते तुझं तर का नाही, सकाळ सकाळ तुला अंबानीच्या बायकोची कशाला लागली का बराबरी करायला? तू आपलं नशीबच तसलं. मी म्हणलं आवा बातमी बी वाचायची नाही का, अंबानीचं काय चाललंय ते बी बघायचं नाही का? नशीबच आपलं फुटकं. मी आपलं चहा टाकायला गेले. पण तुम्हाला सांगते लहानपणापासून कसं बापूला आईला, आमच्या बापूला 4 पोरी, 4 पोरीतली मी सगळ्यात मोठी. आणि मग कसं आहे तुम्हाला सांगते हो का, तुम्हाला तर माहिती माय हो का कसं लग्नाचं बापूला आईला सारखी चिंता होती माय आमच्या लग्नाची. 4 लेकी, कसं होईल माय, कसं होईल माय. बापू आणि माय तुम्हाला सांगते लय धाक बी होता. जरा उमऱ्या पत्तूर आला की बापू म्हणायचे ए सुशे हो महागारी, कशाला आली का पुढं सुशे हो महागारी. मग तुम्हाला सांगते माय मला का नाही उमऱ्या पत्तूर बी आल्या का नाही. पण तुम्हाला सांगते आमच्या गल्लीत का नाही सदा पाटील होते. आणि सदा पाटलाकडे होती जीप, अशी जीप का नाही अशी सदा पाटलाची जीप इकडून जायची. आणि मी तुम्हाला सांगते अशी चिंगी पडायची का नाही. आणि मला का नाही त्या पाटलाची जीप बघितली की माझा असा जीव भरून यायचा. आणि मी जीप बघायला जायचे तर बापू म्हणायचे सुशे हो महागारी, की मी तुम्हाला सांगते पुन्हा मध्ये जायचे. आपला नशीबच फुटका माय. बापूनी मी तसं केलं, कवा मूळ दारात येऊ दिलं नाही, कवा काय बघू दिलं नाही. आणि ह्याव का नवरा बी तसलाच नशिबाला. मी म्हणलं जाऊ द्या पदरी पडलं आणि पवित्र झालं. आता कुठं काय त्याला काय भांड हाय का काय हाय बदलायला. मी आपली गप्पच बसले. पण काय नशीब फुटकं बापूनी नाही. आणि तुम्हाला सांगते पण एक जरा बरं झालं, बापूनी माझ्या लग्नाची बी लय घाई केली किंवा आला लवकर 8वी 9वीला बी नसता तर माझं लग्न करून दिलं. पण माझ्या मागच्या बहिणी होत्या का तुम्हाला सांगते समध्या तिघीच्या तिघी बहिणी शिकल्या, चांगल्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या लागल्या. आणि तिघीच्या बी घरी गाड्या, तिघीच्या बी घरी गाड्या. त्याच्यामुळे मला जरा वाईटच वाटायचं. पण त्याला काय वाईट वाटायचं, माझ्याच बहिणी होत्या किती माझा लाड करायच्या, त्या सारखा माझा लाड करायच्या सुशे सुशे. त्यांना जरा माझं हे वाटायचं ना की सुशीचं जरा असं तसं म्हणून सगळ्या माझ्या लाड करायच्या. आणि मग मला जरा रागच आला ती तसं म्हणले म्हणून. मग मी म्हणलं गेले आपलं चहा दिला करून त्यांना. आणि म्हणलं आता करावं स्वयंपाक आपण. म्हणून मी काय केलं, मी तिची पिंडी घेतली आणि बसले निवडीत. म्हणलं आज आईजाला बी शाळेत जायचं होतं, आज आईजाचा डबा द्यायचा होता. मी तिची भाजी आणि करावं स्वयंपाक. मी तुम्हाला सांगते मी तिची भाजी निवडीत बसले तर आले की माझ्या जवळच येऊन बसलं ती बसलं चहा झाला होता. मला म्हणले सुशे सुशे. मी म्हणलं काय हो. आणि तुम्हाला सांगते मी ते बी निवडायला लागले माझ्याजवळ बसून. मी म्हणलं आता काय ग बाया, म्हणलं मी ते बी निवडायला लागलेत. आणि गडी जरा आज खुशच दिसायला, म्हणजे आम्हा बाया माणसाला कळते ना जरा. मी म्हणलं बाय काय भानगड आहे गड्या, आज मी ते बी निवडाले. तर मी म्हणलं काय तुमच्या मनात काय विचार आहे गड्या आज. म्हणलं मी तिची भाजी बी निवड. म्हणले सुशे तसं नाही ग. मी म्हणलं मग कसं. अगं सुशे तसं नाही, सकाळी तुझा भाऊ आलता. मी म्हणलं हो आलता की दादा. तर म्हणले अगं सुशे मला काय वाटतंय कशाला आलता दादा. मी म्हणलं आता काय तुम्हाला सांगायची गरज आहे वय, त्याच्या एकुलच्या एक लेकीचं लग्न आहे म्हणलं. आणि मग मला सांगाय आलता. आणि ती मला म्हणलाय सुशाक्का तू आल्या बगर काय ती घराला शोभा येत नाही बघ, तू जरा लवकर ये म्हणलं मला दादा. तर म्हणले अगं सुशे मी काय म्हणतोय. मी म्हणलं म्हणा किंवा मागापासून मी काय म्हणतोय आपण त्या कळमलं का नाही लग्नाला जायलाच न ग. मी म्हणलं काय म्हणलं. अगं मी काय म्हणतो आपण लग्नाला जायला नको. मी म्हणलं आवा तुमच्या जिबीला काय हाडबीड आहे का नाही. म्हणलं लग्नाला नको म्हणता. तसं नाही ग सुशे, मला काय वाटतंय हे बघ आपण लग्नाला जायचं, सगळी तुझी पाहुणे रावळे तुझ्या 3 बहिणी गाडीत बसून यायच्या. आपल्याला नाही गाडी, मग कुठं एसटीनं जायचं ग लग्नाला. मी काय म्हणतो नको आपण लग्नाला जायचंच नको. मी म्हणलं आता तेव्हा काय म्हणलं तुम्हाला यायचं असलं या, नाही तर नका येऊ म्हणलं. मी का नाही माझा इकुलता एक भाऊ आहे म्हणलं, इकुलती एक भाची म्हणलं. अहो म्हणलं बापून आईचं तर सोडा, सगळी गल्ली सुद्धा मी गेले का नाही माय सुशाक्का आली, माय भामा काकू बोलती, माय कस्तुरा काकू मला चहाला बोलवी ती. माय म्हणलं समधी गल्ली माझ्या नुसा जीव वळून टाकती. म्हणलं काय हो म्हणलं मी हो का लग्नाला जाणार आहे. मग जरा कसं आहे मालकाला मी थोडा रागच आला, हिंदी माहिती कसं बायकोनं ऐकल्यावर जरा रागच येतोय ना. मग तुम्हाला सांगते मालक गेला उठून बाहेर.
मी म्हणलं राग येऊ नाही तर नाही येऊ म्हणलं, आपल्याला जायचं म्हणजे मी आपली तयारी करायला. इकुलता एक भाचीचं लग्न, सगळी गल्लीत आता मला बघायचे, सुशाखा आली. मी बघितलं बाय, हळदीला कोणती साडी घालायची, पुन्हा लग्नात कोणती साडी घालायची. आणि आता काय म्हणलं आपली कशी का परिस्थिती असं ना, सोहाका बायाली माहिती आता सोन्या नाण्याचं बी काही नाही. मी म्हणलं का आमच्या तिथं दुकानं आहेत बायावाची, म्हणलं काय तसलं गळ्यातलं आणायचं हे आणायचं, म्हणजे कशी सुशाखा चमकली पाहिजे ना मंडपामध्ये. मग मी आपली तयारीत होते, मी सगळं आपलं तयारी केली. म्हणलं मालक येऊ नाही तर नाही येऊ, म्हणलं मी केली तयारी. आणि मग तुम्हाला सांगते मला जरा रागच आला होता. मग रात्री मी मला झोपले तर मला म्हणतात ए सुशे मला लागले हलवायला. मी म्हणलं जा तिकडंच आता. तर मला म्हणतात अगं सुशे तसं नव्हा गा. मी म्हणलं तसं नव्हा तर कसं. मला लय राग आला. मी काय केलं, मुंडका केलं भिताडाकडं, पुन्हा केलं झोपी. पुन्हा ए सुशे मी म्हणलं काय हवं. तर म्हणलं जरा उठकी. मला लय राग आता, पण म्हणलं बघावं काय. मग उठले तर मला काय म्हणतात हे सुशे मी काय म्हणतोय. मी म्हणलं सगळा जलम तुमचं ऐकण्यातच केलंय, म्हणा म्हणलं काय म्हणायचंय. भिताडाकडे तोंड केलं. मला म्हणले सुशे अगं ऐक तरी मी काय म्हणतोय. मी म्हणलं बोला. तर म्हणले अगं मी काय म्हणतोय, मी येतो तुझ्यासोबत लग्नाला. मी म्हणलं आता बाया म्हणलं माना ना काय आणि उखंड्यावर बघ. तर मला म्हणले काय म्हणले. मी मला काही नाही व काही नाही. मला म्हणतातच नाही तर सुशाखाचं मालक आले. बरं वाटलं की म्हणलं जाऊ की आपण लग्नाला. तर म्हणले बर. मला तर असं बरं वाटलं की नाही तुम्हाला सांगते, कारण कसं आता मैत्रिणी ती सगळ्या म्हणतात ना सुशाखाचं मालक आलं, सुशाखाचं ती भामा अक्का कस्तुरा अक्का छान त्यांच्यासोबत मला जावयाला म्हणलं किती मानाचं पण मान गेलता ना, लय बरं वाटलं मला. मग मी अजून तयारी केली, सगळी तयारी झाली. लग्न जवळ आलं होतं. आणि तुम्हाला सांगते मी पण कळंबचीच आहे. बाहेर कळंबच आहे. मग आता मला कळंबला जायचं होतं, धाराशिवला. सगळं आजा आधी नकच म्हणाले होते. बापाचं ऐकून नग आया लग्नाला मामाच्या. मी म्हणलं का आजा तुम्ही का नका म्हणता लग्नाला. आया म्हणले गाडी नाही का, समजा मावशाला गाडी आहे. अरे म्हणलं लाड तर किती करतात बघा. नुसतं माझा आजा ही मावशी गाडीत बसवी ती मावशी गाडीत बसवी ती, लई लाड करतात. मग आजा तुम्हाला सांगते आजाला कापड आणलं, इजाला कापड आणलं. म्हणजे गल्लीत आता सगळं लय आम्हाला तुम्हाला माहित नाही हवं. नुसती गल्ली म्हणते सुशाखा आली. मग तयारी केली. तुम्हाला सांगते धाराशिवच्या आता आम्हाला कळंबला जायचं होतं, कळंबला सरच्या गावाला. मग तुम्हाला सांगते धाराशिवच्या बस स्टँडवर आले मी. पिशव्या ती भरलेल्या होत्या. आणि मला माहिती जरा हे असं बस स्टँड आपल्या घरच्या गडी माणसाला आवडत नाही, बाई माणूस पुढं गेलेलं. मग तुम्हाला सांगते धाराशिवच्या बस स्टँडवर झाड आहे, तसंच आहे बाबळीचं झाड आहे, सावली का बिवली. पण मालकाला आवडत नाही माणसात म्हणून मी इजा आम्हाला तिथंच थांबविलं मालकाने. आणि मालक म्हणले मी बघून येतो म्हणली गाडी, म्हणून तिथं जरा बाजूला झाले. तेवढ्यात तुम्हाला कळंबला जाईन असं झालं होतं माय म्हणलं. आणि मग मी तुम्हाला सांगते जरा बसले की असं थांबलं थोडं, म्हणलं येईल आता गाडी. आणि पुन्हा ती बाई त्या मायकातली बाई कळंब गाडी. मी म्हणलं बाई कायचा मुडदा बसला. म्हणलं किती दमानं बोलत आहे का बाया. म्हणलं आवा दमा पंक्चर असायची म्हणलं गाडी. अगं म्हणले सुशे सगळ्याच गाड्या कुठं पंक्चर असतात होय ग, चल म्हणले चल. मग तुम्हाला सांगते आम्ही गेलो की पळत मला माहिती बरं वाटलं, पण लगेच गाडी लागली होती. आता मला माहेराला जायचं, बापू मला भेटायचे, लय मला बरं वाटलं. आणि तुम्हाला सांगते हो का असं त्या ह्याचं बसच्या तिथं आलात आम्ही चौघं भेलाव पळत आलाव तुम्हाला सांगते. आणि मालक पुढं म्हणले सुशीला जागा धरायची, हे मालक असे आमच्या पुढं एक पाऊल टाकला. आणि तुम्हाला सांगते मालक थाप दिशी माझे खाली पडले. मला तर जर हसू यायला का नाही, मी असा पदर लावला आणि मला हसू यायला. मला म्हणले सुशे गप हसाय काय झालं तुला, मी पडतोय का. त्या धाराशिव डेपोच्या गाड्याच खराब आहेत म्हणले, म्हणून मी पडलोय म्हणले. बाई मी म्हणलं काय का असं ना, पण मी म्हणलं आता काय का असं ना, म्हणलं गाडी लागली ना, मला ह्याचाच लय आनंद झाला होता. मी म्हणलं चला म्हणलं कुठं अजून काय म्हणावं मालकाला, तर महागारी न्यायची म्हणलं अजून घरी. मी म्हणलं होय खरंच आहे म्हणलं, आपण मुख्यमंत्र्याला पत्रच लिहू म्हणलं आता धाराशिव. हे म्हणले बस जागेवर. मग तुम्हाला सांगते सोमवारचा दिवस होता. हे गर्दी अगं बाय गर्दी अशी जर गाडीमध्ये गर्दी ना खच गर्दी. मी म्हणलं हो का माझ्याकडे बघायला लागले. म्हणलं हो का उभा राहून जाते मी आता माहेराला जायचं म्हणलं, बाया माणसाला माहिती आहे. मी म्हणलं हो का वय माय पुन्हा पंक्चर गाडी यायची म्हणलं, अजून आपण उभा राहून जाऊ, पण जाऊ गडे म्हणलं. आज मला तर असा घाम आला होता, असं चढताना सुद्धा असं घामे घुम होईल. पण आम्ही कसं तरी तुम्हाला सांगते गाडीत चढलात. गाडीत आजा इजा मालक मी सगळे आम्ही चढलात. आणि तुम्हाला सांगते बसाय जागाच नाही माय म्हणलं.
म्हणलं काय का असं ना कळम गाडी आपल्याला मिळाली ना ही लय मोठं काम झालंय म्हणलं. आणि मग तुम्हाला सांगते असं आम्ही गेलात असं म्हणजे बसमध्ये बसलात जागात रे तेवढ्यात एक माणूस खबरदार कोई आपल्या जगा से हिलेगा नाही. मी म्हणलं अगं वया म्हणलं हो का माय म्हणलं मग पंक्चर गाडी आता कशी तरी गाडी लागली म्हणलं. माय म्हणलं ते आतंकवादी का काय असतात का माय म्हणलं गाडीमध्ये माझ्याच गाडीत कसा काय घुसला गे माय म्हणलं. अगं बाया 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 बाय म्हणलं आता काय खरं नाही माय मी तुम्हाला सांगते काय माझा जीव तर घाबरला म्हणता माय माझा जीव जर घाबरला. मी म्हणलं माय आता माया बाचीचं लग्न माय म्हणलं आता काय होतंय की काय माय म्हणलं सुशाता ऐकुलती मला आत्मवाळणी ती माय माय किती काम माय मला तर काय समजाना माय म्हणलं ती आला का काय तेवढ्यात काय म्हणते ती खबरदार कोई अपने जगह से नहीं हिलेगा पप्पू कुल्फीवाला खुद अपनी जगह से कुल्फी लाएगा. मी म्हणलं मायाचा मुर्दा बसला काय माय म्हणलं ही काय पद्धत आहे रे म्हणलं. हो दादा अहो म्हणलं ही काय पद्धत आहे का म्हणलं माझा जीव गेलता वरी. तर ती म्हणला बाजूचे पोरग होतं बघा बसलेलं हो काही असं पोरग ती काय म्हणते ताई मार्केटिंग पॉलिसी आहे मार्केटिंग पॉलिसी. मी म्हणलं होय बाबा त्याचं मार्केट झालं पण माझा जीव चालला होता की मला मी बाचीच्या लग्नाला चालले. माय मग पुन्हा मालकाने तुम्हाला सांगते पुन्हा माझ्याकडे बघून मोठे डोळे केले माय मी पुन्हा गप्पच बसले माय काय करावं मी मला पुन्हा गप्पच बसले. माय म्हणलं जाऊ दे काय माय म्हणलं मला आपल्याला कळमला जायचंय म्हणलं लग्नाला जायचंय. मी आपली गप्पच बसले तुम्हाला सांगते म्हणलं असू द्या. मग तुम्हाला सांगते थोडंसं आता ती स्पीड ब्रेकर आहे अशी धाराशिवच्या डेपोतून गाडी निघाली की असा स्पीड ब्रेकर आहे. माय मी म्हणलं गाडी निघाली काय माय बरं झालं म्हणलं आता तितक्यात हो टक 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 दारावर वाजायला लागलो टक 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 टक. माय म्हणलं एवढी गाडी भरलेली आहे आणि कंडक्टरनं गाडी थांबविली की अजून. मी म्हणलं साहेब अहो एवढी गाडी भरलेली अजून गाडी कशाला थांबविली. अहो म्हणले ताई तुमच्या असल्या स्वभावामुळे आमचं एसटी महामंडळ खड्ड्यात चाललंय. अहो तेवढाच 5-50 रुपयाची भर. माय दार उघडलं की त्यानं स्पीड ब्रेकरच्या तिथवर गाडी गेलेली टक 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 टक. एक माणूस कुठून ऑफिस मधून आता काय की त्याला कशाची गडबड काय माहिती टक 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 पाठीमागं सॅक हेल्मेट घातलेलं हेल्मेट घालूनच गाडीत आलोय. आता सांगते तुम्हाला आला आला गडबडी गडबड थडाक कण्यात त्याचं हेल्मेट माझ्या टकुऱ्यावर. अगं बाया म्हणलं माझ्या काय माग. मी म्हणलं दादा दादा बसमध्ये हेल्मेट असतं वय बसमध्ये हेल्मेट असतं. म्हणले ताई ऍक्सिडेंट सांगून होत असतात का सिर सलामत तो पगडी 50. माई पुन्हा मालक माझ्याकडे लागलं बघायला मोठे मोठे डोळे करून. माई म्हणले सुशे मला काही नाही दादाचं हेल्मेट मला लागलं होतं म्हणलं. म्हणले गा मी गप्पच बसले आपलं नशीबच असलं सारखं बापू बी म्हणत होते गप हे आपलं गप्पच बसले. आणि तुम्हाला सांगते स्पीड ब्रेकरवर गाडी गेली धडकाने माझ्या डोक्याला. म्हणलं माझी टिंगुळ बिंगुळ आलाय का काय मला वाटायला लागलं ना पुन्हा. पण मालक म्हणल्यामुळे ती गेला टिंगुळ बी ही गे माही म्हणलं बरं झालं आता गाडी निघाली. तुम्हाला सांगते असं मला बरं वाटायलं मला लई बरं वाटायला आता एवढं शांत वाटायला. म्हणलं बरं झालं माझ्या आता नका का जागा मिळेना म्हणलं जागा पण जागा मिळाली आपल्याला गाडी मिळाली ही मला लई भारी वाटायला. माय म्हणलं अशी गाडी खचाखच भरली होती. हो का काही माणसं तर अशी झोपी गेले गाड पण कोणी म्हणलं बाय माणूस आलाय कोणी म्हणलं की बाय माणूस आलाय. मला वाटायचं सगळे असे झोपी गेलेले कुणी काय कोणी मला वाटायला कोणीतरी आपल्याला बाई माणसाला जागा द्यावी पण मला जागा काही कुणी दिना. मी म्हणलं बाई पण मला बरं वाटलं आता कळमला जायचंय. मी सगळीकडे इकडे बघते तिकडे बघते मला काय कुणी जागा मला मालक होते बाजूला ना मला त्याच्यामुळे तुला बोललेलं आवडत नाही गडी माणसाला. मी म्हणलं असते एखाद्या दादाला पण मालक माझ्याकडे बघत होते म्हणून मी आपली गपच बसले आपलं खाली मान घालून. मी काय कुणाकडे बघितलं नाही. आणि तुम्हाला सांगते आता तिकिटाचं चालू मी इकडे बघते तिकडे बघते बरं का. आणि ती एक पोरग म्हणते मला ओ काकू ती बाई सांगाली ओ काकू तिथं बसा. आणि त्या बाईनं काय केलं खानखाने त्या पोराला लगावली की आता माहिती पोरांना भोकाड बसायला. ए आई बघ काकूनी मला मारलंय. गाडीत पुन्हा गोंधळ सुरू झाला. अजून तर कंडक्टर तिकीट फाडते पुन्हा गोंधळ सुरू झाला. काय झालं तर ते म्हणे काय कार्ट मला इथं बस म्हणाले. ती म्हणले मम्मी तूच मला शिकवला ना ग मोठी माणसं आले की जागा द्यायची म्हणून. कार्ट बसलं होतं आजोबाच्या मांडीवर. माहिती आजोबा जर मरणावर मेल्यावर चपापले का नाही बिचारे आजोबाचा काहीच दोष नव्हता. मी म्हणलं काय पंचायत आहे माय म्हणलं एक झालं की दुसरं झालं की दुसरं. मी आपली बघत होते की मालक पुन्हा म्हणले सुशे म्हणले की मी आपली गप्पच बसले. मला गाडी मिळाली होती तीच लय मोठं वाटायला. कंडक्टर तिकीट काढाले तिकीट मला पटकन तिकीट काढा
तिथं एक बाई बसली होती 2 लेकरं घेऊन. माय निवांत असं कुठं बसता येते बाया माणसाला. त्या बाया जशा बसल्या 2 लेकरं बसले होते तिच्यासोबत. 2 लेकराला तिकीट घेऊन कंडक्टर म्हणले, बाई म्हणली 1 फुल द्या आणि 1 हाफ द्या. कंडक्टर म्हणले, ओ बाई ते दुसऱ्या बी लेकराचं तिकीट घ्या ना म्हणले तुम्ही. दुसऱ्याचं लेकर, ओ कंडक्टर साहेब, अहो कुठं 4 वर्षाचं लेकरू नाही त्याचं तिकीट घेता. ती म्हणले नाही, 4 वर्षाचं लेकरू नाही तुमचं, हे 7 वर्षाच्या पुढं तुमचं लेकरू दिसत. 1 फुल 2 हाफ तिकीट घ्या. ओ कंडक्टर साहेब, अहो त्याचं 4 वर्षाचं लेकरू आहे हो. तुम्ही माझी नोकरी घालविता का? 2 हाफ तिकीट आणि 1 फुल तिकीट घ्या. ओ कंडक्टर साहेब, अहो तुम्ही काय म्हणता 7 वर्षाचं? माझ्या लग्नाला नका 7 वर्ष, 5 वर्ष झाले नाही तर तुम्ही म्हणता 7 वर्षात. बाई, मी असल्या खाजगी भानगडीत पडत नाही. तुमचं लेकरू कवा झालं मला माहित नाही, त्याचं तुम्हाला तिकीट काढावं लागतंय. आता माय काय भांडणं लागले म्हणता तुम्हाला. तो बाजूचं पोरगा का कॉलेजचं पोरं, अशी कॉलेजची पोरं बसलेली पोरग काय म्हणते, ओ काकू काढा किंवा तिकीट, नाहीतर हो का तुम्हाला का नाही 2.5 तिकीट काढावं लागलं. 2.5 हे म्हणून त्या म्हणली आता 2.5 तिकीट कशाला काकू, तुम्ही 150 दिसायला, तुमचं 1.5 आणि पोराचं हाफ. आता बाया मी म्हणलं काय पंचायत आली हो म्हणलं. माय पुन्हा मालक म्हणले, ए सुशे गप. पुन्हा मी आपली गपच बस. आणि तुम्हाला सांगते कसले उन्हाळ्याचे दिवस, लग्न सराईचे दिवस, हे घामाघूम झाले. असं मला तर नुसता घाम आला. आणि तुम्हाला सांगते घाम 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 लय घामे घुम झाले. मी नुसती इकडं बघायले. माय म्हणलं जागा मिळेल. माय म्हणलं इकडं मला जा, कुणी मला म्हणी ना काकू ताई जागा. माय म्हणलं कुणी मला म्हणी ना किंवा माय जागा जागा जागा. मला तर काहीच कळना गेलं. तितक्यात एक जण काय म्हणलं, ओ दीदी तो का तिथं जागा, तुम्ही जावा तिथं जागा. माय मी म्हणलं मला तर खरं तुम्हाला सांगते, ती पोरगा मला देती म्हणलं त्याचाच लय मला आनंद वाटला. माय म्हणलं आता मी भाचीच्या लग्नाला चालले. माय म्हणलं आपलं तर पार्लर नाही काय नाही, मी दिदी होणी दिसायले काय की. माय म्हणलं आता दिकनी मला पोरगा देती म्हणलं. माय काकून मावशीच म्हणतात. माय काय माय माझ्यावर मोठी काकून मावशी. माय पण ती पोरगा मला दिदी म्हणलं. आणि मला एवढा मी म्हणलं भैया नाही जागा मिळाली तर चलते रे भैया म्हणलं राहू दे. काकू म्हणला तिथं जागा मिळती, काकू म्हणला तिथं जागा मिळती. आणि आमच्या मालकाला बी वाटायला होतं. मालकाने ऐकलं काकू तिथं, मालकाने बघितलं तर तिथं लिहिलेलं होतं. गेले की मालक त्यांना म्हणायला लागले, मालक तिथं गेले म्हणाले, हो उठा उठा म्हणले, आमच्या मिसेसला ना म्हणले बीपीचा त्रास आहे म्हणले, उठा म्हणले, घामेघूम झाली म्हणले आमची मिसेस, किती वेळ झाला म्हणलं तिनं उभा राहा. ती म्हणले, हो साहेब तुमच्या मिसेसला बीपीचा त्रास आहे, मी हार्टचा पेशंट आहे, मी उठत नाही. त्यात भांडणं जर लागले का नाही त्यांचे तुम्हाला सांगते. ती म्हणायची उठा, ती म्हणायची नाही तुमच्या मिसेसला बीपीचा त्रास. कशाला म्हणले महिला पुरुष समान समान. अगं माय म्हणलं यांनाच विषय निघाला, आपल्याला जायचंय लग्नाला आणि त्या सगळ्या एसटी मध्ये लागले की भांडणं, महिला पुरुष महिला पुरुष. मी म्हणलं त्यांना हळूच असं त्यांच्या हाताला केलं. मी म्हणलं मालक जरा गप्प बसा म्हणलं. अहो कळम लय जवळ आले. माय म्हणलं बापू आई वाटात म्हणलं तुकडा घेऊन उभारले असतील. माय म्हणलं कवा सुशी येते कवा सुशी येते. बापू वाट बघतात. माझ्या गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणी तुम्हाला सांगते, पप्पी सुनी आणि सुवर्णी पाटलाची ती. आणि माय मी म्हणलं ती मी म्हणलं तरी मला ती बघायची होती सदा पाटलाची गाडी. माय अजून आहे का? माय म्हणलं अशी दारातून जाती, माझा काही नाद गेला नाही. ही गाडी भराभर इतक्या बहिणीच्या गाड्या. मी म्हणलं हो सगळ्या बहिणीच्या गाड्या आल्या असत्या सगळ्या. तर मला म्हणले हळूच. मी म्हणलं अहो ग बसा. माय म्हणलं आता गळम जवळ आले म्हणलं कशाला मला जागा जागा नग. तर ती काय म्हणले वेळेस त्यांचे भांडणं लागले होते. मी ती म्हणायची अहो इथं काय लिहिलंय महिला राखीव. ती म्हणले उठत नाही मी हार्टचं पेशंट. इतकी भांडणं लागले तुम्हाला सांगते. सगळी बस त्यांच्याकडे बघायला लागली. मी म्हणलं दादा राहू द्या. त्यांना काय वाटलं म्हणलं इथं महिला राखीव लिहिलंय आणि त्यांना वाटलं तुम्ही पुरुषच आहेत म्हणून तुम्हाला म्हणतात उठा. तुम्हाला सांगतोय तटकण्यात 2 जण उठले का नाही. मी म्हणलं तुम्हाला मला वाटलं त्यांना वाटलं आमच्या तुम्ही पुरुष आहेत आणि म्हणून ती तुम्हाला महिला राखीवून उठो. तुम्हाला सांगते तटकण्यात 2 उठले आणि म्हणले ताई तुम्ही बसा म्हणले इथं. मी म्हणलं जाऊ द्या म्हणलं काही का असं ना म्हणलं. पण ते उठले. मला आता इतकं बरं वाटलं तुम्हाला सांगते. जागा दिली मला, जागा तिथं मिळाली. मला आता इतकं बरं वाटलं ना. मी म्हणलं कळम आता किती 15-20 मिनिटात कळम येते म्हणलं. बापू थांबले असते. म्हणलं काय तिचं मला बघावं लागेल म्हणलं. सगळे सुशाक्का आली. म्हणलं मला भाऊजाई तर म्हणलं लाखात एक आहे. म्हणलं बाया नुसती घराने करते ननंद भाऊजाई. पण मला का नाही लय भाऊजाई चांगली माझी नुसती. ती म्हणली सुशाक्का तुम्ही आल्या बघा काय लग्न शोभायचं नाही म्हणे लग्न घर आपलं, तुम्ही या. मला भाऊजाई माझी लई भारी. म्हणलं मला पण आता जागा मिळाली. मला इतकं बरं वाटलं ना तुम्हाला सांगते, इतकं बरं वाटलं आता जागा मिळाली. आता म्हणलं कधी कळमला जाते कवा लग्न घरात जाते असं व्हायला होतं.
आता जरा गार वारं खिडकीतून लागायला मला जागा मिळाली होती तुम्हाला सांगते. आणि मी बसले, आता मला जरा भारी भारी वाटायला लागलं. आणि तुम्हाला सांगते मला असं काहीतरी दिसल्यानेच वाटायला हो. मी म्हणलं काहीतरी मला दिसायलंय. माझ्या कसं डोळ्यात पाणी आलं होतं ना. मला सगळं माहेरची बायाला माहिती, माय बापू आई माझ्या मैत्रिणी गल्ली काय द्यावं. ते कुत्रं सुद्धा मी म्हणते ह्याचं कुत्रं कुठं आहे त्याचं कुत्रं कुठं आहे. तिथं गेलं की म्हणजे मला काय विचारून काय नाही तर मला ते सगळं आठवायला होतं. मग मी म्हणलं बाय काय दिसायलंय काय दिसायलंय. आणि तुम्हाला सांगते बायानी ते पोरग त्या बाईच्या गंटनमध्ये त्यानं मागून गंटन ओढलं होतं हो. मी म्हणलं मला काहीतरी दिसलंय काहीतरी. म्हणलं अहो मालक म्हणलं मी धरलं म्हणलं तेव्हा ती घंटन सोडाले म्हणलं. आम्ही जाऊन त्याच्या गचुरीला धरलं. आणि तुम्हाला सांगते सगळी बस गरकाने वळली त्या पोराकडं. तर त्याच्या हातामध्ये घंटन आलं त्या बाईचं. आणि तुम्हाला सांगते सगळ्या बसमध्ये जर गोंधळ उडाला गोंधळ उडाला गोंधळ उडाला. मालक म्हणले सुशे अगं माय मी म्हणलं अहो मी काय केलं नाही म्हणलं. ती पोरग त्या बाईचं गंटन वडीत होतं मी बघितलं डोळ्यानं. आणि हो का म्हणलं सगळीकडे हे व्हॉट्सअपीत बघायलेत म्हणलं. कोणाचं लक्ष नाही मलाच व्हॉट्सअप नाही तसली व्हॉट्सअपी नाही मोबाईल नाही. आणि म्हणून मी बघितलं म्हणलं तर ती गंटन वडीत होतं. अगं माय म्हणले हो का तुम्हाला सांगते बस तिथंच जागेवर थांबली. ड्रायव्हर तिथंच थांबले कंडक्टर तिथंच थांबले. आणि मग जर गोंधळ ना त्याला धरलं सगळ्यांनी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यांनी धरलं. पुन्हा कंडक्टर मध्ये ड्रायव्हर साहेब डायरेक्ट गाडी आता कळंब पोलीस स्टेशनला घ्या मला कुठं इकडं तिकडं. माया मी म्हणलं आली का पंचायत माय 10 मिनिटात माझं कळंब आलं होतं. मला माहेराला जायचं होतं. आणि गाडी डायरेक्ट मी म्हणलं हो साहेब मी काय सुद्धा केलेलं नाही माझा काय गुन्हा नाही म्हणजे मी कुठं काय केलंय म्हणलं. हे का म्हणलं सगळ्याची तोंड व्हॉट्सअपीत होते. आणि मला दिसलं ती पोरग घंटन ओढते म्हणून मी बघितलंय. म्हणले ताई तुमचा दोष नाही म्हणले तुम्ही चला फक्त आम्हाला प्रोसिजर करावी लागते. चोर सापडला की गाडी कुठं थांबवता येत नाही. एसटी महामंडळात नेत नाही स्टँडवर नेता येत नाही. आता गाडी पोलीस स्टेशनला घ्यावी लागेल. माय आता म्हणलं 10 मिनिटात माझं माहेर होतं. त्या आधी तर मला कसली गाडी नाही. आणि ही काय पंचायत आली का बाया म्हणलं. गाडी घेतली की मला मालक बघायला लागलं माझ्याकडं. पण आता कसं एवढंच बघत होतं मला तसे वटा डोळे करून बघायला गेलते. मला काय कळच ना प्रेमानच बघायला मालक मी. मला म्हणले सुशे जरा गप बस सुशे गप बस. अगं काय माहेराला गेली नाहीस का कधी. साहेब काय म्हणते ते आई. मी आपली गप बस बसले माय म्हणलं आता काय मालक असल्यामुळे काही बोलता येईना ना मला. आणि मग मी तुम्हाला सांगते मी गेले गाडी घेतली की नेमकी पोलीस स्टेशनला गाडी लागली. गाडी गेली मला जीव जर माझा घाबरायला लागला. मी म्हणलं हो कवाय माय म्हणलं आता कवा सुद्धा मी एसटीत बसले का नाही म्हणलं कवा काय बोलायची नाही म्हणलं माय लईच आज मला काय काय बघण्यात यायला लागले. म्हणले सुशे शांत बस जरा घर जवळ आले. साहेब काय तुला बोलले तर तू बोल. माय मी म्हणलं पोलिसासमोर मी नाही काय माय जायची म्हणलं तुम्हीच बोला. म्हणले सुशे तू शांत बस. मग मी शांत बसले. मी म्हणलं सगळी बस मी पुन्हा तिथं पोलीस स्टेशनच्या आतमध्ये घेतली. सगळ्याला उतरा म्हणले खाली. आणि त्या चोराला पकडलं असे 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 मध्ये कुठं ऑफिसमध्ये चालले. आणि मी आपली बसले माही मला आता कंटाळा आला होता. म्हणलं माझ्या बापूकडे जायचं आईकडे जायचं हे मध्येच का. आणि तुम्हाला सांगते टक 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 काठी वाजवी ते पोलीस चढला की गाडी. हो ते मगाच्या सुशीला ताई कोण आहेत सुशीला ताई कोण आहेत. मी म्हणलं मी काय केलं नाही होय साहेब मी काहीच नाही केलं पोलीस स्टेशन मध्ये कशाला. अहो ताई म्हणले फक्त आतमध्ये चला तुम्ही नाही काय केलं. आणि मी म्हणलं मालकाकडे बघितलं. मी म्हणलं मी काय नाही किंवा केलं माझं काय नाही दोष. मला कशाला पोलीस स्टेशनला हाय का माय पंचायत माय म्हणलं सगळ्या गल्लीत बातमी जर गेली सुशाखा पोलीस स्टेशनला नेली तर म्हणलं एक तर गाडी तर नाही नसू द्या म्हणलं. पण आता सुशाखा पोलीस स्टेशनला नेली. म्हणले सुशे जरा शांत बस तू चल. मी म्हणलं हो मी मोरी तुम्ही मी येते मागून तुम्ही जा म्हणलं तुम्ही सांग. अगं सुशीला तुला बोलवतात ते मालक बी आता शुद्ध बोलायला लागले त्या पोलिसासमोर. मी म्हणलं आता आली का बाय पंचायत म्हणलं काहीतरी ही भानगडच दिसती. म्हणले चल सुशीला लईच गोड बोलायले मालक मी म्हणलं काहीतरी ही भानगडच दिसती कडे. मग मी आपला पदर बिदर माझ्या डोक्यावर घेतला सावरला. आणि मग मी गेले पोलीस स्टेशनला हळूहळू. तर ताई तुम्ही ना इथे बसा सोप्या काय ठराविक माणसालाच असते. ताई तुम्ही सोप्यावर बसा खुर्चीवर बसू नका. तर मी म्हणलं माय मला काय गोळच कळ ना. तर म्हणले नाही ताई साहेबांशी बोला. साहेब आले की म्हणले नमस्कार ताई तुम्हाला माहित नाही तुम्ही किती मोठं काम केलंय. म्हणले मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला तुम्ही पकडलंय. म्हणले मी म्हणलं काय मोस्ट वॉन्टेड म्हणजे सुशे का म्हणले मालक म्हणले अगं म्हणले कधीच न सापडणारा. त्यांना लक्षात आलं साहेबाला ह्या बाईला काही इंग्रजी कळलं नाही. म्हणजे ताई हा ना शोधून शोधून पोलीस डिपार्टमेंट परेशान झालेला गुन्हेगार. अहो किती बायकांचे गंठन गेले बलात्कार खून अशा खूप मोठ्या मोठ्या महिलांच्याच मागे लागलेला चोर तुम्ही आज पकडलाय म्हणले रंग्यात. मी म्हणलं माय
अवा म्हणलं साहेब मी काय केलं नाही मी तिथं मी सांगितलं मी मला हो का सगळ्याची तोंड व्हॉट्सअपमध्ये म्हणलं साहेब कुणालाच काय दिसत नाही आणि मला आपलं व्हॉट्सअप नाही मी बघत होते ताई म्हणले तुमचं बरोबर आहे म्हणले तुमच्यासारखे सजग नागरिक समाजाला खूप गरज आहे म्हणले आणि ताई तुम्हाला सांगू का म्हणले आमचे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला खूप मोठे मोठे सत्कार होतात आणि आमचे मोठे साहेब कदाचित मुख्यमंत्री साहेब येतील त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार होईल मला तिथं तुमचं नाव जाईल माहिती म्हणलं हाय का नाही पंचायत म्हणलं साहेब मी हळूच म्हणलं गाडी नाही कुणी नाही आणि आपण कसं जायचं मुख्यमंत्र्याकडे ती म्हणले ए सुशे जरा थोडं शांत बस तुला लय बोलायची गडबड म्हणजे साहेब तिकडे गेले की म्हणले मी म्हणलं आपलं गपच बसले मी तर तुम्हाला सांगते साहेब मध्ये गेले त्यांनी एक शाल आणली एक गुच्छ दिला फुलाचा मला ताई पुन्हा सत्कार होईल मग चहा आणला तुम्हाला सांगते मला तिथं सोप्यावर मी बसले मला लय अवघडलं मी होईल पण आता चहा पिला सगळं घेतलं आणि साहेब म्हणले तुम्हाला निमंत्रण येईल मला त्यावेळेस पण तुम्ही या तुम्ही खूप तुमच्या हाताने मोठं काम झाले मग दारातून निघाले माय मी म्हणलं बरं झालं काय बाई म्हणलं ते हाराचं मला कुणाला पडलं होतं हाराचं आणि शालीचं माझे बापू आई तिथं वाट बघायली माझी म्हणलं माझ्या मैत्रिणी वाट बघायला माझी भाऊजाई म्हणाली असं सुशा अक्का माय किती 2-4 कामं तिनं माझ्यासाठी ठेवले होते सुशा अक्का ही करीन सुशा अक्का ती करीन आणि मला काय ते हाराचं आणि तुम्हाला सांगते दारात गेले मी हे गर्दी हे गाड्या माझ्या माय बघायला तिथं गाड्या आणि मी म्हणलं आता माय म्हणलं हो कवा आता गर्दीतून कवा जायचं आता कवा रिक्षा सापडायचं म्हणलं 2-4 बॅगा आजाची बॅग इजाची बॅग मी 2-4 साड्या आणल्या हळदीची एक मी बी 2-4 माझ्या बी 2 बॅगा जात्या ताई तुम्हाला माहिती माय म्हणलं आता कवा रिक्षा मिळायचं माय म्हणलं चलत नका काय माय म्हणलं गल्ली म्हणायची सुशाकाची अजून तारांबळच आहे काय की मी म्हणलं आपण रिक्षात जायचंय बघा आणि माय मी म्हणलं आता कवा रिक्षा मिळावं तर साहेब काय म्हणतात हो ताई तुम्हाला ना आमची गाडी तुम्हाला घरापर्यंत सोडेल मी म्हणलं नका बाई म्हणलं साहेब म्हणलं तिथं गल्लीत आमच्या माहित नाही गल्लीत म्हणायचे सुशाकानं काय घोटाळाच केला काय की पोलीसची गाडी घरी आली घरी ऐकलं की ती दुसरं काय म्हणताय साहेब मी जातो ताईंसोबत म्हणले माझ्याकडे पूर्वी सिव्हिल ड्रेसवर आहे साधा ड्रेसवर आहे मी सोडतो आणि तुम्हाला सांगते माय म्हणलं नका कोणाचीच गाडी मला रिक्षाची सवय आहे म्हणलं मला गाडी नका म्हणलं मला तसली गाडी नका कोणती आणि तुम्हाला सांगते मी गेले तिथवर तर हे गाडी माझ्या 3 बहिणीच्या गाड्याची मला नावं सुद्धा आहेत माय म्हणलं हे माझ्या बहिणी बी कशा आल्या असतील का माय म्हणलं अगो बाय म्हणलं बहिणी बी आलत्या म्हणलं गाड्या घेऊन मी म्हणलं मला काय घोटाळाच कळा नाही गेलाय मी तिथवर गेले तर हो का ती सदाप्पा बी आले म्हणजे आपल्या सुशीनं काम केलंय सुशी तो एवढं काम केलं मी म्हणलं सदाप्पाला मी कवा बघत सुद्धा नव्हते सदाप्पा म्हणाले सुशी तो एवढं मोठं काम केलं सोय गो मी म्हणलं काय वा तर पुन्हा मालक म्हणले एका गप म्हणले आणि मला सदाप्पा म्हणले सुशे चल आपली गाडी आणली तुला माय मी म्हणलं लहानपणी बापू म्हणायचे पळ गाडी बघायला गेलं तर सदाप्पा माय माझ्या बहिणी आल्या 3 अगं माय गाड्या मोठ्या माय मी म्हणले हो का बाई मालक म्हणलं हो का बहिणी आल्या तर गाड्या घेऊन आपण त्यांच्या गाड्यात बसू तुम्हाला सांगते सदाप्पा म्हणते साहेब म्हणतात त्या गाडीत बस ही म्हणतात त्या गाडीत मी म्हणलं नका रिक्षा पण मला गाडीत सोडलं दुसऱ्या दिवशी लग्न होतं लग्न जर भारी झालं का नाही सगळीकडे बातमी त्या मंडपामध्ये हिथं स्टेजवर नवरा नवरी आणि त्या नवरा नवरीकडे जायचं तर माय सुशाका कसा चोर पकडला माय सुशाका कसा चोर मला काय घोळच करा ना आमचा आजा मी त्या व्हॉट्सअपीनं तुला फेमस झाली म्हणले तू आता सगळ्या महाराष्ट्रात तुझे सत्कार होतील म्हणले जिकडं तिकडं सुशा आणि तुम्हाला सांगते हो का सगळ्या ह्यांच्या गाड्या त्यांच्या गाड्या मला मी मालकाकडे हळूच बघितलं म्हणलं मालक तुम्ही एक गाडी नाही म्हणत होता 25-50 लाखाची एसटी महामंडळाची गाडी आपली हो ही गाडी आपली ती गाडी आपली सदाप्पा म्हणले सुशी आपली सगळ्या बहिणी म्हणाल्या आपलीच आणि तुम्ही काय मालक म्हणता हो मला मालक बघितलं का म्हणलं माझा मान किती आहे म्हणलं आणि तुम्ही नुसतं साधी आपल्याकडे गाडी नाही म्हणत होता तर म्हणलं मी कुणाच्याच गाडीत बसणार नाही म्हणलं मला एसटी मंडळाची बस आज माझी बसची वारी लय भारी बसची वारी लय भारी धन्यवाद कथा आणि एक पात्री नाट्यप्रयोग हे दोन्ही तुम्ही एकाच वेळेस सादर केला धड 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 ऐकणाऱ्यांनाच दम लागतो काय असं वाटायला लागलं होतं सगळं तुम्ही कथाकथन करता आणि सूत्रसंचालन हे दोन्ही तुमचं असल्यामुळे तुम्हाला या क्षेत्रामध्ये चांगलं अंग आहे यानंतर या कथाकथन सत्राचे अध्यक्ष रामराव निकम आम्ही साहित्य क्षेत्रामध्ये त्यांना राम निकम या नावानंच ओळखतो आम्ही 1970 पासून ते कथालेखन करतात 1975ला बाई हसली राजाला फसली हे त्यांचं वगनाट्य सादर झालेलं आहे 50 प्रयोग त्यांचे झालेले आहेत डॉक्टर मोनिका ठकार यांनी संपादित केलेल्या माझी बोली माझी कथा या पुस्तकात त्यांच्या कथेचा समावेश झालेला आहे
चांदवेल, गुराखी हे 2 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. या कथाकथन सत्राचा समारोप आणि त्यांची एक आम्ही जी नेहमी ऐकलेली जी कथा आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी एक कथा सादर करावी आणि आपल्या या कथन सत्राचा समारोप त्यांनी करावा. राम निकम सर. गुरुवर ठाले सर, संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव वाकचौरेजी, माझ्या सोबत कथाकथनामध्ये सहभागी झालेले अर्जुन भटकर, आनंद केदार आणि भन्नाट निघालेली सुशीची सुनीता गुंजाळ, मला सूचना करण्यात आलेली आहे की बाबा की मी जी नेहमी कथा सांगतो त्याच्यानंतर त्याच्याऐवजी दुसरी कथा सांगावी. पण मी काय तर दुसऱ्या कथेची काय तयारी केली नाही. मी जी नेहमी कथा सांगतो तीच कथा मी सांगणार आहे. आज कथेचं नाव आहे उन्हाळा. ही एका नवऱ्यानं बायकोचा केलेला जीवाचा उन्हाळा आहे. आज शेवंताला जाऊन 4 महिने झाले, पण माहेर तिचा काही पत्ताच नाही. तसं 4 माऱ्या निरोपी पाठीला, पण मामानं टाळाटाळ केली. मनात म्हणलं लय बी ताणून धरून येत, राहील आणखीन 4-8 दिवस, कुठं बी घडलं. पण या 4-8 दिवसापासून म्हातारीने लय टुंबन लावलं ना. सारखी म्हणायची, जाय की रे राम, पोरीला घेऊन ये. आता तिचं बी खरंय, म्हातारा जीव, डोळ्यानं धड दिसत नाही, नेटाचं काम होत नाही, आणि गावात बी काही म्हणायला लागलेत लोक. आणि आपण बी सगळा उन्हाळा हिवाळ्यावर घातला. पण मी आणायचं ठरवलं. आदल्या दिवशीच मालकाला पुसलं, म्हणलं असं करता असं आहे, आपलं उद्याचे दिवस कामावर येणं व्हायचं नाही. आता तर मालक बी मोठ्या मनाचा आहे. त्याच्या बापामुळेच आपल्या बापाचं लगीन झालं आणि त्याच्यामुळेच मपलं. त्यानंच पोरगी बघून आणली, आणि पोरगी बी कशी आणली, जसाचा काय चिच्चाचा आकडा. आता तुम्ही म्हणाल मग काय फुकट थोडीच आणली, सालातून पैसे काढले. पण मी म्हणतो कुठे बिघडलं, आपल्याला कोणी गावात गुळपत्ती उधार देत नाही. पण त्या भावानंच पोरगी पाहून आणली आणि लग्न बी लावून दिलं. मग मालक जाय म्हणलं, मी लय टेम लावला नाही, झुंजूर काच निघालो. हिवाळ्याचे दिवस होते, जेवायला कसं मस्त वाटत होतं. 2 ज्वारीच्या कवळी उन्हाची पिवळी चादर पांघरून 2 ज्वारीमधून मी आपला सप चाललो होतो. मी रस्त्यानं मप चाललो होतो, पण मपलं मन अगोदरच आपल्या बायको जवळ जाऊन बसलं होतं. मला वाटलं मी गावात जाईल तेव्हा पारावर बसलेलं कोणतरी असं, मी त्याला बघून राम घालीन, नाही तर ते मला बघून राम घालीन. मग तिथून गेलं की सासऱ्याचंच घर लागतंय. सासू आपल्याला लय खुश आहे म्हण, सासरा बी गडबडीनं हायरी राम श्यामच्या बहीण. शेवंता बी मुरक्या हसत लाजत पाय झाला पाणी देईल. मामा बी मग 1-2 दिवस राहा म्हणते. सध्या सुगी सरायचे दिवस येत, त्याची बी लय अडचण नसल. सासूचं आपल्याला लय जीव आहे, पण मला लय दिवस राहा जमायचं नाही. मालकाला मी 1 दिवसाचाच करार केलाय. असा मी मनाशीच विचार करीत निवळीच्या नदीला आलो. वाळूला चिटकून बसलेला नदीच्या पाण्याने हातपाय धुतले. तिथून गेलो, गावात गेलो. पाराकडे बघितलं तर पारावर कुत्रं बी नव्हतं. या उभ्याच खटर काढले आणि उभ्याच मारुतीला हात जोडले. तिथून गेलो की सासऱ्याचं घर लागलं. आता एकदम वाड्यात कसं जावं म्हणलं बा, म्हणून मी बाहेर उभा राहिलो. आणि मोठ्यानं मामा म्हणलं, मामा अ मामा. 2 हातातच आपला सासरा बाहेर आला आणि मला बघून तुंबलेल्या बैलासारखा पाहायला लागला.
मला जरा नवर वाटलं. याच आपल्या हात जोडले. मामाला म्हणले, मामा राम राम. तर तुंबलेल्या वेळासारखं मामा म्हणले, राम राम. जा नाणीत हात पाय दुनिया. मी आपला नाणीत गेलो. राजनाथची पाय हातानंच बाजूला केली. गुंडीचं पाणी घेतलं. खळखळ हात पाय धुतले. मग मामानं टाकलेलं घोंगडीवर जाऊन बसलो. दरुजात फत पायाजवळ पायाची माती झटकिली. खांब भितडाला पाठ लावून मी आपल्या खांडाकडे बाहेर बसलो. मामा घरात गेले. मी आपलं एकटाच. शेवंता येईन आणि मामा काय येईन. मग घाटका वर्षानं मामाने एका हातामध्ये एका तांब्यामध्ये चहा आणला. दुसऱ्या 2 हातला थाटली. धोत्रात तांब्या धरून मामाने अर्धी थाटली चहा वाटला. एक थाटली मपल्या हातात दिली. दुसरी तापून घेतला. थाटली हालीच हरीत मी चहाची फुरकी मारू लागलो. मग मामाने बैली कातरली. मग बैलीचा तुकडा खाऊन मी आपला सगळीत बसलो. मामाच्या कोपऱ्यात, मी या कोपऱ्यात. मामा काय बोललं. आता मला जर अवघडल्याने झालं. म्हणून काय झालं असेल बॉस. मग मीच आपलं काहीतरी बोलावून म्हणलं, हा तुमच्याकडले तुरीचे काही आठपले वाटतंय. तर मामा नुसतंच म्हणले, आठपले पुन्हा काहीच नाही. मलाच राहवलं नाही. म्हणलं नाही, सुगी सरायचे दिवस येत, लवकर गावाकडे जावा म्हणतो. तर मामा म्हणले, आता इतकी गडबड होती तर मग याच काय आला. तुम्हाला कोणी काय मूळ पाठवलं तर काय. मामाचं असं बोलणं ऐकून मला नवं वाटलं. मी म्हणलं, आता तुमचं बरोबर आहे म्हणा, पण घरी म्हातारी एकटीचे. आता खाण्यापिण्याची जरा गैरसोय आली. तेव्हा म्हणतंय आम्ही उद्याच्याला आजच्याला बिगिनी निघाव. तेव्हा मामा म्हणले, इतकी गडबड होती तर याच का आला. मग पुन्हा मामा म्हणले, आम्ही म्हणजे कोण. पोरगी नांदायला असं नाही म्हणती. नांदायला असं नाही म्हणती. काऊन बाबा, काय कारण असेल ना. तर मामा म्हणले, आम्हाला काय माहीत बो, विचार जाऊन तिला. मी आपल्या बसल्या जागेवर शेवंताला हाक मारली, शेवंता, ए शेवंता. तेव्हा 2 हाकातच बापली सासू बाहेर आली. आणि बापल्याकडे पाहून मी तिच्याकडे पाहून म्हणलं, होय ग तू नांदायला याचं नाही म्हणतीस. तेव्हा पायाच्या अंगठ्यानं भोई प्रीती म्हणली, नाही याचं. काऊन नाही याचं. मग मर्जी, तुपली मर्जी नसायला काय झालं. तेव्हा ती म्हणली, का आला म्हातारी मला बरं बघत नाही. काऊन बरं बघत नाही. आता मला काय माहित हो, पाहून तसं धसपूस करतात तर. मग तेव्हा मी म्हणलं, मग तो मला काऊन नाही सांगितलं. तेव्हा ती म्हणली, तुम्ही काय केलं असतं. तेव्हा मी म्हणलं, म्हातारीला मी समजून सांगितलं असतं. तेव्हा ती म्हणली, बरं नाही सांगितलं, काय म्हणलं. तेव्हा मी म्हणलं, आता म्हणलं काय असतात. चला म्हणतो आपलं, आज नसल्याचं तू उद्या जाऊ. तेव्हा ती म्हणली, एकदा नाही म्हणलं तू गप्पाचं पाचं करायला तुम्ही मला नाही याचं. असं म्हणून ती जायला निघाली. तेव्हा मी म्हणले, दम काय उभी राहायचं असं. तेव्हा ती घटकावर उभी राहिली. आणि मी म्हणलं, शेवंता अशी शिवळाव पडल्याला सर्व पाहिल्यासारखी काय करायलीस. आता म्हातारा माणूस आहे, धुनकीला असेल एखाद्या बात, त्याचं तू इतकं बनाव धरतेस का. आता तिचं राहिलंच काय. तिच्या गावऱ्या तर पुढे गेल्या. आता आपण दोघंच एकमेकाला असं मी समजून सांगितलं. तेव्हा ती भोईवर पाया धरून म्हणली, जा मानलं याचं म्हणली तर. मग मामाला म्हणलं, मामा तुम्ही शहाणे सुरते माणसं, तुम्ही तरी समजून सांगा. तेव्हा मामा म्हणजे, आम्ही काय सांगा भाऊ, ती नांदायला तयार असेल तर खुशाल घेऊन जा. मी आडीले तुम्हाला खटरानं मारा. मामा तसं म्हणलं. मी आपलं गप बसलो. मग घटका वर्षात मोठी सासू नाकाटात भुरका घेऊन आली आणि मला म्हणली,
लोक लेकीचे लग्न काय खाण्यापिण्यासाठीच करतात का हो? हा, मला जरा नवल वाटलं. मी म्हणलं की आणखी काय पाहिजे बा. तेव्हा मोकळी सासू हाडवटीला बोट लावून म्हणली, आत्ता माय मोर तुम्हाला माहीतच नाही का? मग पोरगी इथं राहिली का आणि तिथं राहिली का सारखंच की. या सगळ्या परकाळ ओळखीला माग ऐकू आलेली गुणगुण खरी वाटू लागली. शेवंत म्हणे तिच्या मावस देरासाठी लग्न करणार आहे. मग आपल्या सासऱ्यात त्याच्याकडून 50,000 रुपये घेतले म्हणून मला कळलं. या म्हणलं आता इथं थांबण्यात काय अर्थ नाही. मग उभं राहून उठल्यावर मी मामाला म्हणलं, मामा बरं चल तुम्ही आता राम राम. तेव्हा भाई राजा मामा म्हणले राम राम. मी म्हणतो जेवून जाऊ आता. तेव्हा म्हणलं नग आता पोट भरलं, आता मी आपल्या गावाला जातो. आता निवळी मागं टाकून मी आपल्या गावचा रक्षाला लागलो होतो. आता ऊन बी तपलं होतं. कुठं खिनवर टेकाव म्हणलं तर झाडाला सावली होती. सगळ्या झाडाची पानझड झाली होती. लांब लांब सोळ्याचे काटे हसल्यासारखे वाटू लागले. नांगरटीतून चालल्यासारखे मला पायाला गोळे आले लागले. पडतो की काय असं मला वाटू लागलं. मी आपला पाय वडीत आपल्या गावाकडे निघालो. सगळ्यात जीवाचा उन्हाळा झाला होता. धन्यवाद निकम सर. आपण सर्व शांतपणाने सर्व कथाकारांच्या कथा आपण ऐकल्या आणि वेळोवेळी योग्य अशी दादही दिली. त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि शेवटचा जे आभार प्रदर्शनाचे भाग आहे ते प्राध्यापक गोंतेवाड हे आभार प्रदर्शन करतील. प्राध्यापक गोंतेवाड. धन्यवाद सर. खरंच दुपारच्या जेवणानंतर ऐकणं म्हणजे जरा जड जातंय. पण आजच्या या कथाकथन सत्रामध्ये आपले जे एकापेक्षा एक सुप्रसिद्ध कथाकार आपल्याला लाभले आणि आपल्या कथेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनोरंजन केले. आजच्या या कथाकथन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून राम निकम सर उपस्थित होते. त्याचबरोबर आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम ज्यांनी कथा सादर केली नागनाथ पाटील वसमतहून आले होते. त्यांनी याडी ही कथा सादर केली, म्हणजे त्यांच्या खास बंजारा बोलीमधून, आणि सर्वांना खळखळून हसवलं. त्यानंतर त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सर उपस्थित नाही आहेत, आत्ताच त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर दुसरे कथाकार अर्जुन वटकर सर सोलापूरहून उपस्थित होते आणि त्यांनी आपली तुंबड ही कथा सादर केली. आणि खास शैलीमध्ये प्रत्येकाला, म्हणजे जे आपण म्हटलं होतं की प्रत्येकाला जरा सुस्ती डुलकी लागत होती, त्यांच्या खास पहाडी आवाजामध्ये प्रत्येकाची झोप उडवली आणि आपल्या कथेकडे त्यांनी आकर्षित केली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर खास मराठवाडी बोलीमध्ये अंबादास केदार सर उदगीरहून उपस्थित होते. धुरा ही कथा सादर केली, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सुनीताताई गुंजाळ हे धाराशिवहून उपस्थित होते. बसची वारी लय भारी आपल्या सर्वांसमोर सादर केल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी या सत्राचे कथाकथन सत्राचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ कथाकार राम निकम सर उपस्थित होते आणि त्यांनी अध्यक्षीय समारोप करत असताना उन्हाळा ही कविता सादर केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी उपस्थित राहून या सर्व कथाकारांच्या कथेला रसिक श्रोते हो आपण सर्वांनी भरभरून दाद दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य सर्वजण उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि हा सत्र इथेच संपन्न झाला असं जाहीर करतो. आणि यानंतर कोणीही कुठेही जाऊ नये. 5 वाजता आपला समारोप सत्र संपन्न होणार आहे, त्यामुळे कोणीही जाऊ नये. अवघ्या काही क्षणामध्ये समारोप सत्र संपन्न होणार आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.